कृपया करून मला एक श्रद्धाचा बिंदू द्या, जेणेकरून भगवान कृष्णाच्या पवित्र नामाचा जप मी ते करू शकेल. आणि शेवटचं आहे, कृष्ण से तो मार कृष्ण तिथे पार तोमार शकत याचे. कारण कृष्ण हे तुमच्या हृदयामध्ये आहेत. ते तुमचं धन आहे. कृष्ण दिते पार, तुम्हाला कृष्ण प्रदान करण्यामध्ये तुम्ही सामर्थ्य आहात. बऱ्याच वेळेस आपल्याकडे असतं, पण देण्यामध्ये लोकांना इच्छा नाही राहत, किंवा ते देऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये काही कमतरता असते. पण इथे ते म्हणतात की हे वैष्णव ठाकूर, म्हणजे आता आपण आज गुरु गोस्वामींना प्रार्थना करतोय की तुमच्याकडे कृष्ण आहेत आणि तुम्ही देण्यामध्ये तुम्ही समर्थ आहात. तुमच्यामध्ये ही पात्रता आहे. आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोली धाई तब पाचे तुझे. मी मात्र एक कंगाल आहे, दीनहीन आहे, पतित आहे. तर कृपया करून कृष्ण कृष्ण बोलून रडत रडत मी तुमच्या मागे धावत आहे आणि कृष्णाची याचना मागत आहे. कृष्णाला कृपया करून मला तू द्या. तर वैष्णवाच्या कृपेनेच आपल्या भक्तीमध्ये आपण अग्रसर होऊ शकतो आणि भगवंताची प्राप्ती करू शकतो. ओ हे वैष्णव ठाकूर, दयार सागर, हे दासे करुणा करी. वैष्णव ठाकूर, दयार सागर, हे दासे दास करुणा करुणा करी. करी. ऍक्च्युली आपण आता बरोबरच म्हणूया, कारण ते वेळ जास्त आहे. दिया पद छाया ईश्वर हे राम, तुम्हार चरण धरी. जय वेग जयवेदामी छाया तोरण जय सुशोभी गुण जय गुण देवदासे. दासी. जय जय सत्संग सत्संग देह हे आम्हारे, वसेची संगेर आशे. एकाकी आम्हार नाही पाय नाही पाय बर, हरी नाम हरि नाम संकीर्तने. तुम्ही तुम्ही कृपा कृपा करी श्रद्धा बिंदू दिया, देहो कृष्ण नाम कृष्ण से तुम्हारा, सोमारा कृष्ण दिसे कृष्ण पार, दिसे पार तुम्हार सोमार शपथियाचे. सत्याचे आम्ही आम्ही तो तर कंगाल, कंगाल कृष्ण 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 बोली, बोली दाही तब पाछे तव पाचे पाचे ओ हे वैष्णव वैष्णव ठाकूर दया रस दयार सागर, सागर, दासे हे करुणा दासी दाते करुणा करी. करी. हे वैष्णव ठाकूर, वैष्णव ठाकूर, ठाकूर, वैष्णव ठाकूर, वैष्णव जय ठाकूर जय वैष्णव वैष्णव ठाकूर ठाकूर. जय प्रभु पादा, जय प्रभु पादा, प्रभुपदा प्रभु पादा. प्रभुपदा जय प्रभुपदा ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं, श्रीगुरून् वैष्णवांश, श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते नमस्ते सरस्वते सरस्वते देवे देवे गौरवाणी प्रचारिणे गौरवाणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे. कृष्ण नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णप्रेमपदायते श्रीमते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्विषे नमः. हे कृष्णा करुणा कृष्णा सिंधु करुणा दीनबन्धो सिंधु जगत्पते दीनबन्धु गोपेश गोपिकान्त जगत्पते राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी
राधे सप्तकांचन वृंदावनेश्वरी राधे वृषभानुसुते देवी प्रणमामि वृषभानुसुते हरिप्रिये नमामि वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे 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 राम हरे हरे राम राम हरे राम 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 हरे राम हरे। राम हरे हरे कृष्णा। हरे हरे कृष्णा कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। हरे कृष्णा। तर आपण कालपर्यंत दुसरा श्लोक त्याचा चर्चा केली. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघर्ष लौल्यं च षड्भिर्भक्तिर् विनश्यति. तर कशा प्रकारे सहा गोष्टींचा आपण खूप महत्त्वपूर्ण त्याग केला पाहिजे, त्याच्यावर काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या भक्तीला बाधा येणार नाही, प्रतिकूल होणार नाही. तर भक्ती प्रतिकूल झाल्यानंतर आपल्याला भक्ती पालन करणं खूप अवघड होतं. त्यामुळे या सहा गोष्टींचं खूप काळजी घेऊन आपल्याला करावं लागणार आहे. तर आता हे झाल्यानंतर अं, मग आपण आतापर्यंत मग रूप गोस्वामींनी सांगितलं की कशा प्रकारे सहा वेग आहेत, त्या सहा वेगावर कसं दमन करायचं आहे, आणि ह्या सहा दोष जे आहेत तर त्यांच्यातून आपण कसं वरती उचलायचं आहे. तर या दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता तिसऱ्या श्लोकमधून ते आपल्याला सांगणार आहेत की अं, आता आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपली भक्ती वाढेल. ठीक आहे, पहिल्यांदा काय नाही करायचं सांगितलं, जेणेकरून भक्ती आपल्याला बाधा नाही ठरणार, भक्तीला बाधा नाही ठरणार. काय केल्यानं बाधा नाही ठरणार, म्हणजे काय केल्यानं बाधा ठरेल ते सांगितलं. आता काय केल्यानं आपल्याला भक्ती वाढेल आणि भक्तीमध्ये आपण लवकर प्रगती करू शकू, तर त्याबद्दल आता हा श्लोक ते सांगणार आहेत. तर हा आहे तिसरा श्लोक. तर हं, तर सहा गोष्टी ज्या भक्तीला आपल्या खूप पोषक आहेत, आणि त्यामध्ये ते सांगतायत उत्साहात निश्चयात धैर्यात उत्साहात निश्चयात धैर्यात् तत्तत् कर्म प्रवर्तनात तत्तत् कर्म प्रवर्तनात् संगत्यागात सतो वृत्ते संगत्यागात् सतो वृत्ते षड्भिर्भक्ती प्रसिद्धती. षड्भिर्भक्ति भक्ती प्रसिद्धते. हा, तर प्रभूजी सांगत होते की त्यांनी हा फोटो लावलाय कारण इथे गृहस्थ फॅमिली आहे, गृहस्थ परिवार आहे, आणि त्यांना एक नाही दोन मुलं आहेत, आणि ते किती उत्साह आहेत, आनंद आहेत. तर उत्साह खूप महत्वाचा आहे भक्तीमध्ये. जरी किती मोठ्या जबाबदाऱ्या असतील, पण जर उत्साह आपण जर ठेवला तर आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. त्यासाठी पहिला सर्वात महत्वाचा जो गुण सांगतायत उत्साह, तो उत्साह खूप महत्वाचा आहे. तर सहा गोष्टी त्यांनी सांगितल्यात. जर आपण या सहा गोष्टींचं पालन केलं तर नक्कीच आपण आपल्या पूर्णत्वेकडे आपण वाटचाल करत आहोत. तर उत्साही असणे, निश्चय, जे काही आपण करतो ते ठाम मताने करणे, निश्चय मला ते करायचंच आहे. उदाहरण आहे ध्रुव महाराज निश्चय केला होता मला भगवंताला गाठायचंयच, आणि त्यांनी काय बघितलं नाही की आता जंगलात जाऊ
जे रानटी प्राणी असतील, खाणार कुठं, राहणार कुठं, झोपणार कुठं, कधी बाहेर राहायची सवय नाही, राजमहालात राहिलेले आहेत. पण निश्चय केला, मला भगवंताला गाठायचं आहे. बस त्या निश्चयामुळे त्यांना काहीच म्हणजे पुढं त्यांनी बघितलं नाही. मला जायचं म्हणजे जायचंच. अशा प्रकारे त्यांच्या निश्चयाचं खूप भगवंतांनी त्यांचा निश्चय बघून नारद मुनीला पाठवलं. जा म्हणे, माझ्या भक्त त्यांनी निश्चय केलेला आहे, दृढव्रत केलेली आहे, दृढव्रत, की मला गाठायचंय त्यांना, तर तुम्ही मदत करा त्यांना. मग पहिले गुरु नेहमी परीक्षा बघतो. हा, परीक्षा बघूनच मग परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर मग त्यांची कृपा देतात. तर नारद मुनींनी पण त्यांची परीक्षा घेतली, पण त्याचा निश्चय दृढ होता. त्याच्यामुळं लगेच त्यांना मग पुढे पद्धत सांगितली, कशा प्रकारे तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. आणि नंतर 6 महिन्यात त्यांना भगवंताचं दर्शन झालं. नंतर धैर्य, बराच वेळेस धैर्य नसतंय. आता 5 वर्षापासून 16 माळा चालू आहेत, तरी पण काही मन लागत नाही भक्तीमध्ये. विचार, दुसरेच विचार येत राहतात. म्हणजे बऱ्याच वेळेस वाटतं की आपण एवढे वर्ष भक्ती करून पण का आपल्यामध्ये काही फरक पडत नाही, किंवा कृष्ण प्रेम का उत्पन्न होत नाहीये. तर धैर्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. कितीतरी आपले आचार्य आहेत, ते धैर्याबद्दल खूप गुणगान गातात. तर ते धैर्य आपल्याला शिकायचंय. उत्साहात निशा धैर्य तत्तत् कर्म प्रवर्तन. तर जे विधी विधान दिलेले आहेत, नियम दिलेले आहेत, जसं श्रवण, कीर्तन आणि स्मरण, तर त्या विधिविधानांचे काटेकोरपणे पालन करणे. तत्तत् कर्म प्रवर्तन. संघ त्यागात, म्हणजे जे अभक्त आहेत, जे भक्त नाही आहेत, अभक्त लोकांचा संग नाही करणे. सतोवृत्ते, आणि जे आपले महान आचार्य आहेत, तर त्यांच्या पदकमलावर चालणे. अशा प्रकारे या 6 वस्तू सांगितलेल्या आहेत, 6 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या शुद्ध भक्तीला खूप पोषक आहेत. आणि या जर आपण पालन केल्या तर नक्कीच आपल्या भक्तीमध्ये आपण उच्च गती प्राप्त करणार आहे. तर त्यासाठी हम्म, तर आपल्या ओके, आपण प्रभुपदांनी लिहिलेलं आहे ऑलरेडी पुस्तकामध्ये. तर ते पुस्तकामध्ये आपण पहिले वाचू, नंतर मग बाकी गोष्टींचं बघूया. तर येस प्रोजी, वाचायचं आहे. हरे कृष्णा. कोण वाचू इच्छिते वाचा. वाचू का प्रभूजी? हा वाचा, भाषांतर आणि तात्पर्य दोन्हींचं. भाषांतर. शुद्ध भक्तिमय सेवा करण्यास अनुकूल असणारी 6 तत्वे पुढीलप्रमाणे आहेत. उत्साही असणे, निश्चयी असणे म्हणजे दृढ विश्वासाने प्रयत्न करणे, धैर्यवान असणे, नियामक तत्वानुसार कार्य करणे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरणम. 5 अभक्तांच्या संगतीचा त्याग, आणि 6 पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करणे. निसंशय या 6 तत्वांमुळे विशुद्ध भक्तिमय सेवेची पूर्ण सिद्धी निश्चित होते. हरे कृष्णा प्रभूजी, पुढे वाचू. हा, वाचा. तात्पर्य. भक्तिमय सेवा म्हणजे भावनात्मक तर्क किंवा काल्पनिक प्रेम भाव नसून प्रत्यक्ष कार्य हेच भक्तिमय सेवेचे महत्वाचे अंग आहे. श्री रूप गोस्वामींनी आपल्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये 1.1.1 भक्तिमय सेवेची व्याख्या पुढीलप्रमाणे सांगितलेली आहे. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्माद्य नावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. भगवान श्रीकृष्णांची उत्तम भक्तिमय सेवा किंवा विशुद्ध भक्ती म्हणजे भगवंतांना अनुकूल अशी भक्तिमय सेवा करणे होय. अशी भक्तिमय सेवा ही कोणत्याही बाह्य हेतूपासून अर्थात सकाम कर्म, निर्विशेषवादी ज्ञान आणि इतर सर्व स्वार्थी अभिलाषांपासून मुक्त असली पाहिजे. भक्तिमय सेवा म्हणजे एक प्रकारचे अनुशीलन होय. जेव्हा आपण अनुशीलन असे म्हणतो तेव्हा सक्रियतेचा बोध होतो. काही तथाकथित योगी सांगतात त्याप्रमाणे निष्क्रिय होऊन ध्यानस्थ बसणे म्हणजे अध्यात्माचे अनुशीलन नव्हे. ज्यांना भक्तिमय सेवेचे ज्ञान नाही त्यांच्यासाठी असे ध्यान चांगले असू शकेल, आणि याच कारणास्तव कधी कधी विचलित करणाऱ्या भौतिक क्रियांना रोखण्यासाठी अशा ध्यानाची शिफारस केली जाते. ध्यान म्हणजे निदान काही काळाकरता तरी निरर्थक कार्यापासून निवृत्त होणे होय.
तथापि भक्तिमय सेवा ही निरर्थक भौतिक क्रियांना केवळ रोखते इतकेच नव्हे, तर ती मनुष्याला अर्थपूर्ण अशा भक्तिमय कार्यामध्ये निमग निमग्नही करते. श्री प्रल्हाद महाराज म्हणतात की श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम्. भक्तिमय सेवेचे 9 विधी पुढीलप्रमाणे आहेत. 1. भगवंताचे नाम आणि यश यांचे श्रवण करणे. 2. भगवंताच्या यशाचे कीर्तन करणे. नंबर 3. भगवंताचे स्मरण करणे. 4. भगवंताच्या चरणकमलांची सेवा करणे. 5. भगवंताच्या अर्चा विग्रहाची पूजा करणे. 6. भगवंतांना वंदन करणे. 7. भगवंतांचा दास म्हणून कार्य करणे. 8. भगवंतांशी मैत्री करणे. 9. भगवंतांना पूर्ण शरण जाणे. दिव्य ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी श्रवणम ही पहिली पायरी होय. मनुष्याने अनधिकृत व्यक्तीकडून श्रवण करू नये. भगवद्गीतेत 4.34 सांगितल्याप्रमाणे त्याने योग्य व्यक्तीचा आश्रय घेतला पाहिजे. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हा, मुंडको धन्यवाद प्रभूजी. आता दुसरे आणखी एक भक्त वाचतील. धन्यवाद तुझे. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे मी वाचू का कृष्ण. प्रभू? माताजी, हा वाचा माताजी वाचा. मुंडोपनिषदातही म्हटले आहे की तद्विज्ञानार्थ स गुरुमेवाभिगच्छते. दिव्य विज्ञान जाणून घेण्याकरिता मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरुला शरण जाणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नम्र भावनेने हे दिव्य गुह्य ज्ञान प्राप्त करण्याची ही पद्धती केवळ मानसिक कल्पनेवर आधारलेली नाही. या संबंधी श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना सांगितले की ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. ब्रह्मांड भ्रमण करणाऱ्या काही भाग्यवान जीवांनाच भक्ती लतेचे बीज प्राप्त होऊ शकते. हे सर्व गुरु आणि श्रीकृष्ण यांच्याच कृपेमुळे होते. श्री चैतन्य चरितामृत मध्ये लीला 19.151 स्वरूपतः आनंदमय असणाऱ्या जीवांसाठी हे भौतिक जग म्हणजे एक बंदीशाळाच आहे. त्यांना वास्तविकपणे क्षणभंगूर सुखाने युक्त असणाऱ्या या जगाच्या बंदीगृहातून मुक्त होण्याची इच्छा असते. परंतु मुक्तीविषयीचे ज्ञान नसल्यामुळे त्यांना एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये आणि एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर स्थानांतरण करणे भागच असते. अशा प्रकारे जीव संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करीत असतात. तेव्हा जेव्हा एखादा जीव सद्भाग्याने शुद्ध भक्ताच्या संगतीत येतो आणि नम्रपणे त्याच्याकडून श्रवण करतो, तेव्हा तो भक्ती मार्गाचे अनुसरण करण्यास प्रारंभ करतो. जो मनुष्य प्रामाणिक आहे त्यालाच अशी संधी प्रदान केली जाते. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हा अखिल मानवी समाजाला अशी संधी प्रदान करीत आहे. जर सुदैवाने कोणी या सुसंधीचा लाभ घेतला तर त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग त्वरित उघडला जातो. हरिबोल पुढे वाचायचंय. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. तर आता प्रभुपादांनी हे 6 जे गोष्टी आहेत ते सांगायच्या अगोदर आपल्याला सांगतायत की भक्ती म्हणजे काय आहे आणि भक्ती म्हणजे काय नाहीये. तर हे खूप महत्वाचे समजणं, कारण प्रभुपादांच्या वेळेस पण खूप काही वेगवेगळे तथाकथित साधू तथाकथित लोक होते, ज्यांना आकर्षिला गेलेले काही बरेच भक्त भक्तीला सोडून प्रभुपादांना सोडून गेले. त्यामुळं प्रभुपाद इथे सांगतायत की काय भक्ती आहे आणि काय भक्ती नाही आहे. अशा 6 गोष्टी त्यांनी याच्यामध्ये सांगितल्यात. तर इथे सांगतायत की आपल्या भक्तीला काय पोषक आहे, तर या उत्साह निश्चय धैर्य तत्तत् कर्म प्रवर्तनात, त्या 4 गोष्टी. आणि आपण आपल्या जीवनामध्ये खास करून काय पालन केलं पाहिजे, तर संग त्याग आणि स्वतःवृत्ती. अशा प्रकारे या 6 गोष्टींचं म्हणजे विभाजन केलेलं आहे. 4 गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या भक्तीला खूप महत्वाच्या आहेत आणि आपली स्वभाव आपल्या भावना त्या निर्माण करतात. उत्साह निश्चय धैर्य तत्तत् कर्म प्रवर्तनात. आणि
आपण आपल्या जीवनामध्ये कसं ते पालन करायचं? संघ त्याग करायचा आहे, सत्ववृत्ती करायची आहे. संघ त्याग म्हणजे अभक्तांचा संघ त्याग करायचा आहे, आणि सत्ववृत्ती आहे जे पूर्ववर्त आचार्य आहेत त्यांच्या पदचिन्हावर चालायचं आहे. तर कोणी म्हणाल की अरे ऑलरेडी हे संघ त्याग आपण ऑलरेडी कुठेतरी ऐकलंय, वाचलंय. कुठं वाचलंय आपण? कुठल्या श्लोकमध्ये ऑलरेडी आपण पहिले बघितलं? ह्याच्यासारखाच शब्द होता. दुसऱ्या श्लोकात पाहिलेलं. हा, काय काय अत्याहार शब्द आहे? प्रयासाच अत्याहार प्रयासाच प्रजल्पो नियमग्रह जनसंघर्ष लवलंच शब्द शब्द जन विचारतो मी. ठीक आहे, जनसंघ. जनसंघ जनसंघ ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं. आणि मग इथं पुन्हा संघ त्याग डबल कशामुळं? तर ऍक्च्युली इथं खास करून ते सांगतायत की संघ त्याग म्हणजे जे तीन गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, तर त्या गुणांच्या प्रभावापासून आपल्याला वाचायचं आहे. त्यामुळे इथं संघ त्याग केलंय. तिकडं ते जनसंघ सांगितलंय. म्हणजे खास करून इथे इथे ते सांगतायत की आपण कसं आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये खास करून या तीन गुणाच्या प्रभावापासून आपण वाचून अभक्तांचा संघ नाही करायचा आहे. तर पुढे आणखी प्रोपात सांगतील त्याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये. पण खास करून संघ त्याग हा खूप महत्वाचा आहे. संघ हा दोघांचा आहे, एक तर व्यक्तीचा आणि दुसरा गुणांचा. तर गुणांच्या द्वारे पण आपण खूप प्रभाव होतो. भौतिक जगामध्ये भौतिक जगामध्ये हे त्रिगुण आहेत ते खूप शक्तिशाली आहे. आणि त्यामुळं आपण बांधले गेत, जसं मी काल पण सांगितलं होतं की ते भगवद्गीतेमध्ये पण तो फोटो दाखवलेला आहे. तर संघ त्याग कसा करायचा तर ते आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नंतर बघणार आहे. आणि सत्ववृत्ती म्हणजे पदचिन्हावर, आपल्या पूर्वत आचार्यांच्या पदचिन्हावर चालायचं आहे. त्याचं डिटेलमध्ये आणखी तेव्हा जेव्हा येईल तेव्हा आपण चर्चा करूया. पण अशा 6 गोष्टी आपल्यासाठी इथे सांगतायत भक्तीसाठी. आणि नंतर हा, प्रभुपादांनी सांगितलं की हम्म, तर भक्ती हे आपल्याला एक क्रिया आहे, असं नाही की. त्यामुळे भक्ती म्हणजे प्रभुपादांनी पण भगवद्गीतेमध्ये त्याचं भाषांतर काय केलंय, भक्ती म्हणजे काय सांगितलंय? भक्तीचं भाषांतर काय केलेलं आहे गीतेमध्ये? कधी वाचलंय कोणी? भक्तीचा अर्थ प्रभुपादांनी काय लिहिलाय? तर भक्ती म्हणजे भक्तिमय सेवा. सेवा सांगितलेलं आहे. सेवा, जसं बऱ्याच वेळेस भक्ती म्हणजे लोकांना ते भावना वाटते. अं, पण ऍक्च्युली ही भक्तिमय सेवा आहे. तर ती सेवाद्वारे आपल्याला भगवंताला आकर्षण करायचं आहे, भगवंताला दाखवायचं आहे, भगवंताला आकर्षण करून आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त करायची आहे. तर इथं प्रोपात लिहितात की लोक बऱ्याच वेळेस ध्यान करतात मंदिरात येऊन. अं, एकदम योगी सारखं ते बसून पोश्चरमध्ये, आसनामध्ये बसून एकदम ध्यान अवस्थेमध्ये बसतात. पण हे ध्यान करणं ठीक आहे, चांगलं असू शकतंय. पण त्यांना माहीतच नाही भक्ती म्हणजे काय आहे. आणि त्याच्यामुळं ते भौतिक गोष्टींचंच ध्यान करणार. कारण ज्याला जी गोष्ट माहीतच नाहीये तो कसं त्याच्याबद्दल विचार करणार? तर अ, तर शुद्ध मन भगवंताकडे आकर्षित होईल. पण जे अशुद्ध मन आहे तो मात्र कसं भगवंताकडे त्याला ध्यान करेल? तर त्यामुळं नाहीतर मग ते ध्यान करतील कशाबद्दल? तर एखाद्या ब्रह्मन मध्ये विलीन होण्याचं. पण प्रभुपादांनी भक्तीची उदाहरण इथे आपण फोटोमध्ये बघतो इथे, की कशा प्रकारे वेगवेगळ्या द्वारे भक्तिमय सेवा भक्त करतायत. ग्रंथ वितरण करत, कुणी शेतामध्ये
हे लावतायत, बीज लावतायत. कुणी ग्रंथ वितरण करण्यासाठी गाड्या घेऊन बाहेर गेलेले आहेत. घरामध्ये कीर्तन करतायत सगळे परिवार. तर कुणी मोठमोठे इंडस्ट्रीचे मालक आहेत, तिथे भक्त आहेत ते. तर तिथे पण मैफतलाल इंडस्ट्रीचे हे प्रभूजी, मैफतलाल प्रभूजी, किंवा हे नाथजी प्रभूजी असे. तर वेगवेगळ्या मोठमोठ्या ह्याच्यामधून हे केलेलं आहे. कुणी घरात भक्तांना बोलवून त्यांना प्रसाद खाऊ घालतंय. तर असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे कोणी खाली भरतनाट्य किंवा ह्याची नृत्याची प्रॅक्टिस करत आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्याद्वारे भगवंताची सेवा करण्यामध्ये भक्त तत्पर आहेत. असं नाही की एकदम म्हणजे लोकांना ह्याच्याबद्दल ज्ञान नव्हतं. प्रभुपादांनी हे खूप सोपं करून दिले भक्ती. का? कारण भक्तिमय सेवा याद्वारे आपण भगवंताला प्रसन्न करायचे, भगवंताला गाठायचे. तर ही सेवा खूप महत्वाची. त्यासाठी ही भक्ती मार्गातला सगळ्यात मोठा हा आनंद सांगितलेला आहे. तर त्यामुळे प्रभुपाद इथे लिहित आहेत की भक्ती हे भक्तिमय सेवा म्हणजे भावनात्मक तर्क किंवा काल्पनिक प्रेमभाव नसून प्रत्यक्ष कार्य हेच भक्तिमय सेवेचे महत्वाचे अंग आहे. आणि त्याच्यामुळेच मग गोस्वामींनी हे भक्तीचं नाव दिलेलं आहे, अन्याभिलाषिता शून्यम. तर ज्ञान कर्म ध्यानार्थम. तर याच्यामध्ये पण बघतोय आपण कसं हम्म. नंतर प्रभुपाद सांगतात की हे रूप गोस्वामींचं श्लोक सांगितले कशा प्रकारे भक्ती म्हणजे काय, अन्य अभिलाषिता शून्य. तर हे खूप मोठं ह्याच्याबद्दल जे विश्लेषण आहे ते आपल्याला भक्ती रसामृद्धीमध्ये गेल्यानंतर आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे अनाभिलाषिता शून्य म्हणजे काय. तर त्याच्याबद्दल भगवंताची जी भक्ती आहे, तर त्याला स्वतः काही माझा स्वतःचा काही हेतू नाही आहे. अभिलाषा म्हणजे भगवंताला प्रसन्न करणे हाच एक हेतू आहे, बाकी दुसरा हेतू नाही आहे. तर त्याला अन्याभिलाषिता शून्यम सांगितलंय. अभिलाषा एकच आहे, तर ती म्हणजे भगवंतांना प्रसन्न करणे. दुसरी अशी अभिलाषा नाही आहे. तर आपण शुद्ध भक्ती म्हणजे काय? एक मिनिट शेअर करतो. प्रभूजी, हा, एक मिनिट. येस प्रभूजी. आपण सेवा पण म्हणतो, पण जपामध्ये 99% प्रगती असं म्हटलं जातं ना. मग हो. सेवा त्या जपामध्ये येते का? मग 99% मध्ये असं म्हणतो. सेवा करताना पण जप होतो का असं ऍक्च्युली? म्हणजे नाही, माळेवर नाही, पण ध्यान जे भगवंतावर आहे, तर ते 99% म्हणतात ना की फक्त जपावरतीच प्रगती होती तुमची. येस प्रभू, धन्यवाद. चांगला प्रश्न आहे. तर बेसिकली भक्तीमध्ये सर्व काही सेवा आहे. आपला प्रसाद घेणे सेवा आहे, प्रसाद सेवा. तर त्याच्यानंतर झोप घेणे पण सेवा आहे, जप पण सेवा आहे. प्रत्येक गोष्ट भक्त सेवाच करतो, कारण ते भगवंताला प्रसन्न करण्याची प्रयत्न आहे. तर आपण ॲक्च्युली आपण म्हणजे जसे हरिदास ठाकूर आहेत ते 22 तास जप करायचे. आणि प्रभुपादांनी ॲटलीस्ट सांगितलं 2 तास आपण जप केला पाहिजे. 22 तास आपला जी भक्तिमय सेवा आहे, तर ती सेवा करण्याचा उद्देश आहे की आपला जी भावना आहे ती भावना विकसित व्हावी. तर त्यासाठी ही सेवा आहे. सेवा करण्याचा उद्देश काय आहे की आपली स्वतःची जी भावना आहे, आपण भगवंताचे दास आहे आणि आपल्याला भगवंताची प्रसन्न करण्याची भावना आहे, तर ती विकसित करण्यासाठी आपण सेवा करतोय. तर कुठलाही कार्य हे सेवा आहे, ॲक्च्युली भगवंताची सेवा आहे. आणि त्याच्यामुळं का? कारण ते भक्तीसाठी पोषक करण्यासाठी आपण ते कार्य करतोय.
आता 22 तास जे दिलेले आहेत तर ते कशासाठी दिलेले आहेत, जेणेकरून म्हणजे 22 तास पण सेवाच कशामुळे सांगितलेली आहे, कारण जसं आपण राहतो 22 तास त्याप्रमाणे आपल्या 2 तास जपामध्ये आपल्याला तसं आपल्याला आदानप्रदान होणार आहे. जर 22 तास आपली भावना शुद्ध नसेल, आपण दुसऱ्यावर राग करत असेल, दुसऱ्यावर आपण म्हणजे एक अभक्तासारखं वागत असेल, तर 2 तास भगवंताला आपण नामजप घेऊ शकत नाही. कारण नामजप करणे म्हणजे आपल्याला डायरेक्ट भगवंताशी आपण संपर्क करतोय. आणि तेव्हा आपण भगवंताला प्रार्थना करतोय, हे कृष्ण, हे राधाराणी, कृपया करून तुमच्या सेवेमध्ये मला लावा. तर आपण एक भगवंत एक व्यक्ती आहे आणि त्यांच्याशी मला आदानप्रदान आपण ते करतोय जपामध्ये. पण जर आपण या बाकीच्या 22 तास जर आपण म्हणजे एक निर्विशेष सारखं जर आपण वागत असेल, तर म्हणजे दुसऱ्याशी चांगलं आपण आदानप्रदान करत नसेल, वस्तूशी, परिस्थितीशी, व्यक्तीशी, तर 2 तास जपामध्ये पण मग आपल्याला आनंद येणार नाही किंवा टेस्ट येणार नाही. तर त्यासाठी सांगितलंय 2 तास जप हे आणि 22 तासाच्या आपल्या क्रियांवर अवलंबून आहे. जर 22 तास आपली भावना चांगली असेल, आपली परिस्थिती चांगली असेल, तर आपल्याला जप चांगला होणार. नाहीतर जप असाच होऊ शकत नाही. जप चांगला होण्यासाठी आपल्याला बाकीचे 22 तास पण आपल्याला चांगल्या भावनेमध्ये राहायला पाहिजे. नाहीतर भगवंत आपल्याला आपल्या म्हणजे त्या गोडीच देणार नाही जपामध्ये. त्यामुळं हे खूप महत्वाचं कळणं की 22 तास हे 2 तास दोन्ही वृत्ती, आपली वृत्ती खूप महत्वाची आहे. कशा प्रकारे आपली वृत्ती ठेवतोय आपण आपल्या 22 तासामध्ये, तशीच भावना आपल्याला 2 तास जपामध्ये मिळणार आहे. तर त्यामुळं भक्तासाठी सगळी काही सेवा आहे. अं, कारण उद्देश एकच आहे की मी भगवंताचा दास आहे आणि भगवंताला प्रसन्न करणे, भगवंता भगवंताला भगवंताचं ध्यान आकर्षण करणे, हाच उद्देश आपला असायला पाहिजे कुठल्याही क्रियेमधून. ठीक आहे. तर प्रभुपादांनी याच्यात सांगितलंय भक्ती काय नाहीये, दुसरं भक्ती काय आहे, भक्ती कशा प्रकारे आपण करायची आणि कशामुळे भक्ती करायची आणि कोण भक्ती करू शकते आणि अं, आपण कुठे भक्ती करायला पाहिजे. तर प्रभुपाद त्याच्यामुळे पहिल्यांदा सांगतायत की भक्ती काय नाहीये. तर त्यामुळे त्यांनी सांगितलंय हे एक मनोभावना नाहीये. जसे बाहेरचे लोक वेगवेगळे तर्कवितर्क करतात की भावनात्मक तर्क किंवा काल्पनिक प्रेमभाव नसून प्रत्यक्ष कार्य हेच भक्तिमय सेवेचे महत्व आहे. तर जसं पहिल्या चित्रात बघतोय आपण, ते एक सकाळी सकाळी ध्यान करत बसलेले आहे. पण त्यांना माहित नाही एक्झॅक्टली भगवान कसे व्यक्ती आहेत आणि भगवंताच्या क्रिया आहेत, भगवंताचा आपण संबंध आपण स्थापित करू शकतो, तर हे त्याला माहित नाहीये. आणि त्याच्यामुळं फक्त असंच ध्यान करणे हे त्याला पूर्णत्वाकडे नाही घेऊन जाणार आहे. आणि त्याच्यामुळे प्रभुपाद लिहित आहेत की जो ध्यान करत बसतोय, निष्क्रिय होऊन ध्यानस्थ बसणे म्हणजे अध्यात्माचे अनुशीलन नव्हे. ज्यांना भक्तिमय सेवेचे ज्ञान नाही त्यांच्यासाठी असे ध्यान चांगले असू शकेल. आणि त्याच्यामुळेच कधी कधी विचलित करणाऱ्या भौतिक क्रियांना रोखण्यासाठी अशा ध्यानाची शिफारस केली जाते. तर त्याच्यामुळे इथं 3 फोटो पण दाखवलेत, 3 माकडांचे. तर त्याच्यातून काय सांगितलंय? यात वाईट पाहायचं नाही, वाईट ऐकायचं ऐकायचं नाही, नाही, वाईट बोलायचं वाईट नाही. पाहायचं बोलायचं नाही, नाही, वाईट बोलायचं नाही, बोलायचं बोलायचं नाही, नाही, आणि तिसरं वाईट वाईट ऐक ऐकायचं नाही. ऐकायचं नाही. हा, बुरा मत कहो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. तर असं सांगितलेलं आहे. तर हे ठीक आहे, हे चांगलं आहे. पण हे कुणासाठी चांगलं आहे, तर प्रभुपाद सांगतायत की ज्या लोकांना
भक्तिमय सेवेचे ज्ञान नाहीये आणि खूप मन विचलित आहे. भौतिक क्रियांना रोखण्यासाठी हे ठीक आहे, पण जे भक्तिमय सेवेमध्ये आहेत, भौतिक क्रियांना केवळ रोखत इतकेच नव्हे तर ती मनुष्याला अर्थपूर्ण अशा भक्तिमय सेवे निमवणे करते. तर जे भक्त आहेत, हे बाजूला पण फोटो दाखवलेत कसे लोक मंदिरात येऊन ध्यान करतात. हा. तर ऍक्च्युली भक्तांसाठी ध्यान म्हणजे भगवंतावर मन लावणे, आणि भगवंतावर मन लावणे म्हणजे भक्तिमय सेवेमध्ये लागणे. तर बाकी लोकांना हे ठीक आहे, पण जे भक्त आहेत त्यांना मात्र बघण्यासाठी भगवंताचं सुंदर रूप आहे, ऐकण्यासाठी सुंदर कीर्तन आहे, भगवंताच्या हरिकथा आहे, ते ऐकलं पाहिजे, भगवंताचं नाव ऐकलं पाहिजे आणि भगवंताचं गुणगान केलं पाहिजे. तर भौतिकवादी लोकांना हे 3 नियम सांगितलेत, पण आपल्याला भक्तांसाठी मात्र हे सर्व पूर्ण करायचंय, म्हणजे खुलेपणे करायचंय. आणि ते म्हणजे किती पण आपण करू शकतो याच्याबद्दल. भगवंताचं रूप कितीतरी, एक एक भक्त होते, एक माताजी होती, ती मुलगी होती, तर ती 4-4 तास भगवंताचं दर्शन घ्यायची. जानव माताजीची मुलगी होती, 4-4, 5-5 तास भगवंत दर्शन घ्यायची. आणि तिने शरीर सोडलं 19-20 वर्षांनी असताना काहीतरी. अं, तर म्हणजे एवढं ती भगवंतावर ध्यान करायची. सगळेजण आश्चर्य वाटायचं की एवढं कसं कोणी भगवंताच्या समोर राहू शकतंय. इथं काय होतंय, कधी कधी आता सध्या गोविंद महापुरुषम सकाळी आपण लावतो 7:30 वाजता, ते संपायच्या अगोदरच फूल अर्पण करतात आणि लगेच इकडे तिकडे फिरण्यामध्ये, बोलण्यामध्ये व्यस्त होतात. ऍटलिस्ट आता ते 5-7 मिनिट जे गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी अंगानी यस्या, तर ते प्रार्थना चालली आहे. हे ब्रह्माची प्रार्थना आहे, तर ते आता 2 श्लोक आहेत आणि ते होऊपर्यंत तरी ऍटलिस्ट आपण भगवंतावर ध्यान करायचंय. त्यासाठी तरी ऍटलिस्ट आपल्याला ती संधी दिलेली आहे. पण त्याच्यामध्ये पण आपल्याला आपण ते लवकर फुल अर्पण करून दुसरीकडे जाण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो. हे बऱ्याच वेळेस बघितलं जातं. तर किती म्हणजे हे आहे. तर त्यामुळे आपल्याला आपल्याला प्रभुपादांनी असा मार्ग दिलेला आहे की येन केन प्रकारे, कशा ना कशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी सहजासहजी पालन होतात आपल्याला आपल्या भक्तीमध्ये. तर त्यासाठी आपण मन लावून त्या क्रिया केल्या पाहिजेत. खास करून जो आपला सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम दिलेला आहे प्रभुपादांनी, तर त्याला आपण खूप मन लावून करणं महत्वाचं आहे. आणि प्रभुपादांनी सांगितलं नाही फक्त हे मंदिरात केलं पाहिजे किंवा फक्त हे ब्रह्मचार्यांनी केलं पाहिजे किंवा संन्यासांनी. प्रभुपादांनी सांगितलं प्रत्येकासाठी आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे आपण हे शिकतोय कशामुळं, जेणेकरून आपले जे जीवन आहे, आपली जी जीवनशैली आहे ती बदलेल. त्याच्यामध्ये आपण भक्तीला पोषक असं आपण राहू, भक्तीला पोषक असं आपलं जीवन असेल. नाहीतर कर्मी लोकांसारखं जर आपण पण राहत असलो तर मग जास्त फरक नाही राहणार. आपण फक्त म्हणतो की ठीक आहे, आम्ही जॉब करतोय, आम्ही 16 माळा करतोय, पण राहणीमान, बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत, तर जीवनाचा उद्देश तर ते खूप महत्व आहे ह्याच्यामध्ये परिणाम होणे. तर इथं प्रभुपाद सांगतात काय भक्ती काय आहे? तर भक्ती म्हणजे ही एक अं, अं, संवेदनशील क्रिया आहे. तसं इथं प्रल्हाद महाराजांचं उदाहरण दिलंय. प्रल्हाद महाराज 9 अंग सांगतायत भक्तीचे. तर दिव्य ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी श्रवणम ही पहिली पायरी आहे. मनुष्याने अधिकृत व्यक्तीकडून श्रवण केले पाहिजे, अनधिकृत कडून केली नाही पाहिजे, अधिकृत व्यक्तीकडूनच केले पाहिजे. म्हणजे गुरुपरंपरेतून आलेल्या भक्तांकडूनच आपण श्रवण केलं पाहिजे, अनधिकृत व्यक्तीकडून श्रवण करू नये. आज युट्यूबवर एवढे सारे प्रवचन येत आहेत युट्यूबवर, आणि बऱ्याच वेळेस मला सांगतात की काही काही मुलं जे येत आहेत मंदिरात, तर ते ह्या बाबांचं, त्या साधूचं ऐकतात म्हणे. तर ॲक्च्युली ठीक आहे, ते सांगतात काही, पण त्यांचं पालन, त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, ते काय करतात. प्रभुपादांनी जसं आज आपण संडे फिस्ट म्हणजे आपल्या जे सकाळच्या भागवतामध्ये सांगत होते, श्रीमान वंशोधन सांगत होते की प्रभुपादांच्या वेळेस पण एक साधू होते आणि त्यांनी कथा केली, आणि कथा केल्यानंतर जे आयोजक होते त्यांना जाऊन भेटले आणि म्हणले की आम्हाला थोडी बिडी आणून द्या म्हणून. तर त्याने कथा केली आणि बिडी मागतोय. तर त्यांचं आचरण काय आहे, त्यांचं जरी जरी ते प्रवचन करत असले तरी आचार असायला पाहिजे, तरच मग प्रचार
प्रचारामध्ये आपल्याला त्याचं परिणाम भेटू शकेल. त्यामुळे जोपर्यंत आचरण नाहीये तोपर्यंत प्रचार नाही होऊ शकत. त्यासाठी आज प्रभूजींनी प्रवचन त्याच्यावर दिलं, कशा प्रकारे भक्तांचं आचरण असलं पाहिजे आणि कशासाठी एवढं आचरण, कशामुळे असं करायचं आपल्याला. तर खूप सुंदर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. इथे प्रभुपाद लिहितात की योग्य व्यक्तीचा आश्रय घेतला पाहिजे. आणि आश्रय कसा आहे, तर ते गीतेमध्ये हा श्लोक चौथ्या अध्यायातला 34वा श्लोक. तर आपण गुरुकडे जाणे, त्याच्यासाठी गुरुचं तत्व, गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नम्रपणे प्रश्न करणे आणि त्यांची सेवा करणे, कारण ते आत्मशक्तिशाली व्यक्ती आहेत आणि ते ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेलं आहे. तर तद्विज्ञानार्थम सगुरुमेव विगच्छेत, मुंडकोपनिषदमध्ये आहे. तर मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरुला शरण जाणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नम्र भावनेने हे दिव्य गुह्य ज्ञान प्राप्त करण्याची पद्धती केवळ मानसिक कल्पनेवर आधारलेली नाहीये, तर ही पद्धती आहे, हीच एक पद्धती आहे ऍक्च्युअली. एक नम्र भाव असला पाहिजे, शरणागतीची भावना असली पाहिजे, तरच हे गुह्य ज्ञान आपल्याला गुरु प्रदान करतात. तर चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामीने सांगितलं होतं, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जेव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तीलता बेश. तर हे गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेमुळेच आपल्याला भक्तिलता मिळते, बीज आहे. आणि त्याचं आपलं संरक्षण करणे, त्याला पाणी घालणे, त्याला खत घालणे, तर सर्व काही देखभाल करणे हे महत्वाचं आहे. फक्त बीज मिळालं म्हणजे संपलं नाहीये, तर त्याला सिंचन केलं पाहिजे रोजच्या रोज. त्यामुळे रोजची आपली साधना म्हणजे त्याला सिंचन करणं आहे. आनंदमय असणाऱ्या जीवांसाठी हे भौतिक जग म्हणजे एक बंदीशाळाच आहे. त्यांना क्षणभंगूर सुखाने युक्त असणाऱ्या या जगाच्या बंदीगृहातून मुक्त होण्याची इच्छा असते, परंतु मुक्ती विज्ञानाचे ज्ञान नसल्यामुळे त्यांना एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये आणि एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहावर स्थानांतर करणे भागच असते. अशा प्रकारे जीव ब्रह्मांडात भ्रमण करीत असतो. तर पण एखाद्या शुद्ध भक्ताच्या संगतीत येऊन आणि नम्रपणे त्याचे गुण श्रवण करून तो भक्ती मार्गाचे अनुसरण करण्यास प्रारंभ करतो. तर त्यामुळं प्रभुपाद सांगतात, भक्ती म्हणजे ही सेवा आहे आणि आपल्याला त्याचं म्हणजे त्याला सिंचन करावं लागणार आहे. तर इथं फोटोमध्ये पण बघतो आपण हनुमानाचं उदाहरण आहे. हनुमानाने पण नाही सांगितलं की राम मी तुमचा शुद्ध भक्त आहे, मी तुमचं नेहमी नाव घेत असतो, तुमच्या लीला मी स्मरण करत असतो. पण जेव्हा गरज होती तेव्हा लगेच त्यांनी लक्ष्मणसाठी पर्वत आणायला गेले. दुसऱ्या फोटोमध्ये पण बघतो आपण कशा प्रकारे जे राजा प्रतापरुद्र जगन्नाथजींचा जेव्हा रथयात्रा आता होणार आहे, तर रथयात्रेला जेव्हा रथाला घेऊन जात असतात, रथाकडे घेऊन जात असतात भगवंतांना, किंवा रथाच्या समोर झाडू घेऊन त्याला साफ करतायत, तर प्रतापरुद्र महाराज चैतन्य चरितामृतमध्ये त्यांचं खूप गुणगान गातात. तर क्रिया करून दाखवतात. असं नाही की मी भगवंताचा खूप महान भक्त आहे, पण महान भक्त महान क्रिया करून दाखवतात की आम्ही तुमचा भक्त आहे म्हणून. तर त्यामुळे रूप गोस्वामींनी ही व्याख्या केलेली आहे, उत्तम भक्ती. तर भगवंताला जे अनुकूल आहे ते आपण केलं पाहिजे. आणि इथे प्रल्हाद महाराजांचं पण सांगितलंय. प्रल्हाद महाराज कसे त्यांना नेहमी भगवंताच्या स्मरणामध्ये होते, नारायण नारायण सारखं म्हणायचे. भगवंताला सारखं स्मरणात ठेवल्यामुळे भगवंतांना नेहमी वाचवलेलं आहे. आणि हे स्वतःला काहीतरी हेतू नसतोय, अहेतुकी, तर ती शुद्ध भक्ती आहे. कर्म, ज्ञान आणि भौतिक इच्छा ह्याच्या ह्याच्या सोडून
जी भक्ती आहे तर ती अन्य अभिलाषिता. अभिलाषा नाही, दुसरी काय अभिलाषा नाही, एकच अभिलाषा. ती काय आहे तर ती ते सांगतायत. तर ही शुद्ध भक्तीची व्याख्या आहे. तर भगवंतांना अनुकूल भावनेने स्मरण करणे, तर ती म्हणजे शुद्ध भक्ती आहे. प्रतिकूल नसायला पाहिजे. तर ते ते पण काय आहे तर ते ते पण सांगतायत. हम्म. तर दोन लक्षण सांगितले, तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण. ठीक आहे, हे जास्त मी डिटेलमध्ये नाही बघणार, कारण हे आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये बघणार आहे आपल्या भक्तिरसाम सिंधूमध्ये. तर अनुकूल्यस अनुकूलेन कृष्णानुशीलनम, तर हे तीन गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये स्वरूप लक्षण सांगितलंय. आणि तटस्थ लक्षण, तटस्थ लक्षण म्हणजे अन्याभिलाषता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम. तर इथं अनुकूल्येन म्हणजे जे भक्तीसाठी पोषक आहे तर ते आहे. तर ते काय आहे, जसे यशोदामाई भगवंताच्या प्रसन्नतेसाठी नेहमी विचार करतात काय भगवंताला प्रसन्न होईल. हे स्वरूप लक्षण आहे. स्वरूप लक्षण म्हणजे हे पहिलं लक्षण आहे. आणि तटस्थ लक्षण म्हणजे दुसरं लक्षण. हे एक सगळ्यात महत्वाचे स्वरूप लक्षण. अनुकूल आहे ना, म्हणजे जोपर्यंत आपण भक्ती करतोय ती पोषक नाहीये, भगवंताला प्रसन्न नाही करणार आहे, तर ती भक्ती जास्त त्याला आपल्याला म्हणजे फायदा देणार नाहीये. ती भगवंताला प्रसन्न करण्यासाठीच आपण करतोय ही भावना असली पाहिजे. जसं एखाद्याने वृंदावनमध्ये गेलेला आहे, गोवर्धनमध्ये त्यांनी सोनपापडी घेतली आहे, आणि सोनपापडी घेतली आणि ती तिच्या मित्रासाठी घेतली होती, एक सेपरेट पॅकेट घेतलं होतं. पण पण तो अ, त्या मित्राचा मित्र जो होता त्याला द्यायला विसरला, आणि त्यामुळे त्यांनी घेतली आणि दिलीच नाही. आणि तो मग जो मित्र होता तो आला वापस गोवर्धनवरून. आणि मग गोवर्धन आल्या तर जेव्हा त्याला कळालं की अरे, ती मी सांगितले होते, पैसे दिले होते, आणि मी प्रसाद आणलाच नाही, पापडी सोनपापडी आलीच नाही. तर मग तो म्हणाल की ठीक आहे, आता ते तुझ्याकडेच राहिली, अहो राहू दे, ते तुझ्यासाठीच ठेवली होती मी, तूच घेऊन टाक. तर हे म्हणजे प्रसन्न करेल त्याला, पण हे मिळालं नाही मला साधन नाही मिळालं, त्यामुळं माझ्याकडे तुझ्याकडे राहिली, तर तूच खा आता. तर नाही, पण कोणी स्वतःहून लक्ष करतंय, अरे त्या भक्ताला हे आवडतंय, मग मी त्यासाठी घेऊन येईल आणि त्याच्या हातात जाऊन नेऊन देईल. तर ते मात्र, कारण त्याचा उद्देश होता की त्यांना मला प्रसन्न करायचंय, त्यांच्यासाठी मी करतोय. ती सगळ्यात जास्त प्रसन्न करणारी. असं नाही की ठीक आहे, आता काहीतरी झालं त्यामुळं मी तुम्हाला देतोय, आता मला कोणी मिळालंच नाही त्यामुळे तुम्ही घ्यात आहे, तर ते एवढं प्रसन्न नाही करणार आहे. ते माझ्यासाठी नव्हतं, पण कुणी स्वतःहून फक्त त्यांच्यासाठीच किंवा त्याच्यासाठीच मी हे घेतलंय किंवा त्यासाठी मला प्रसन्न करायचंय या भावनेने करतोय, तर ते जास्त प्रसन्न देणार. त्याचप्रमाणे भगवंताचं पण आहे. हा, कुणी येतंय, नाम जप करतंय आणि निघून जातंय, आणि आपल्या भौतिक जगामध्ये तसंच राहतंय. जसं बऱ्याच वेळी जन्माष्टमीला लोक येतात, एवढे लाख लोक येतात जन्माष्टमीला, पण एकच दिवस, त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या जन्माष्टमीला येतात डायरेक्ट, एक वर्ष टाटा. तर ते एवढं भगवंताला शुद्ध भक्ती नाही झाली ती. शुद्ध भक्ती म्हणजे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपण करणे. त्यामुळं उद्देश हा खूप महत्वाचा आहे. काय, कशासाठी करतोय आपण, कुठली कुठली पण क्रिया करताना उद्देश काय आहे ते महत्वाचे, आणि कृष्णासाठी करणे. कृष्ण म्हणजे काय, कृष्ण आणि कृष्णाचे अवतार आणि कृष्णाचे शुद्ध भक्त, या दोन गोष्टी सांगितल्यात. त्यांचे तदिया, तदिया म्हणजे त्यांचे त्यांनी जे काही वस्तू आहे त्यांच्या त्यांच्या पॅराफेरनेलिया म्हणजे त्यांच्याच वस्तू आपण ज्या आहेत, खास करून त्यांच्या संपर्कात असणारे जे काही आहे ते म्हणजे खास करून त्यांचे भक्त आहेत. तर हे कृष्णाच्या अर्थामध्ये येतं जातात. तर अनुकूल्येन, तर अनुकूल्येन म्हणजे काय, तर जे पोषक आहे. जसं काही काही राक्षस आहेत, तर ते भगवंताच्या विरुद्ध भांडतात किंवा युद्ध करतात, तर ते प्रतिकूल आहे. जसं कालयवन आहे किंवा जरासंध आहे. तर कालयवन, जरासंध, तर हे भगवंतांना युद्ध करत होते. तर ते पण भगवंतांनी त्यांना भगवंत हसले, म्हणजे भगवंताला थोडासा त्यांना त्याच्यामध्ये आनंद आला, पण ते प्रतिकूल आहे.
आणि इथे आपण बघतो यशोदामाई ती भगवंताला पकडण्यामध्ये पळते पळते पळते, आणि तिने सगळ्या दोऱ्या एकत्र केल्या होत्या सगळ्या व्रजवासींच्या. तर उद्देश काय आहे की त्यांचा प्रेम आहे, त्यांची आस्था आहे भगवंतानं, आणि त्यामुळे त्यांना त्यांना ते शिकवण्यासाठी त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते. तर ह्याच्यामध्ये दोन फरक आहे. असुरांनी पण कधी कधी युद्ध करण्यामध्ये भगवंतांना ते खुश करतात, पण ते खुश म्हणजे ते त्यांचा उद्देश तो नाही भगवंताला खुश करणे. भगवंत झाले खुश, ठीक आहे, म्हणजे करायचा उद्देश भगवंताला खुश करायचा नव्हता. पण यशोदामाईचा मात्र भगवंतांना आनंद देण्यामध्ये सारखं ते त्यांचा उद्देश असतो. जसं चामूर मुष्टिक आहे, तर ते पण मल्लयुद्ध का चालू आहे इथे, आणि ते थोडंसं भगवंतांना पण ते आनंद देतात, पण ते प्रतिकूल आहे, कारण ते भगवंतासाठीच प्रसन्न करण्यासाठी करतात असं नाहीये. तर यशोदामाईनं जेव्हा ती गेली होती दूध जे उकळत होते बंद करण्यासाठी, तर त्यांचा उद्देश होता की भगवंतासाठी आहे ते, भगवंताला जरी खाली ठेवलं त्यांनी ती तरी पण. आणि इथं पण दामोदर नाव पडलं भगवंताचं, कारण तर ते अनुकूल भगवंतासाठीच करतात ते, त्यांचा दुसरा उद्देश काही नाहीये. तर त्यामुळं हे स्वरूप लक्षण त्याच्यामध्ये आणखी एक आलं की अनुशीलनम. तर अनुशीलनमचा दोन अर्थ आहेत. अनुशीलनम म्हणजे कुणाचं तरी आपण पालन करणे, म्हणजे त्यांच्या पदचिन्हावर चालणे. जसं आणि सतत, म्हणजे सतत, असं नाही की ते कधीतरी एखाद्या वेळेस. मी सांगितलं जन्माष्टमीला लोक येतात, तर तसं नाही. हम्म. आपली नियमित सातत्यता पाळणे. सातत्यता आपल्या भक्तीमध्ये खूप महत्वाची आहे. जोपर्यंत सातत्यता नाहीये तोपर्यंत ते अनुशीलन नाहीये, ते भगवंताला प्रसन्न करणार नाहीये. त्यामुळे कुठली पण गोष्ट सातत्य असली पाहिजे. आपले 16 माळा, बऱ्याच वेळेस भक्त 16 माळा करतात पण सातत्यता नाहीये. कधी कधी एक एक दोन दोन माळा सुटतात, मग दुसऱ्या दिवशी चालतं, तर हे योग्य नाही ऍक्च्युअली. आपण आपल्याला म्हणजे सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला सत्वगुणामध्ये यायला पाहिजे. जेवढं आपण सत्वगुणामध्ये येऊ तेवढं सातत्य ठेवणं खूप आपल्याला सोपं जाणार आहे. सत्वगुण नसेल तर रजोगुण तमोगुण आपल्याला पकडून ठेवत आहे. तर त्यामुळं सत्वगुणामध्ये भक्ती करायला खूप महत्वाची आहे. आणि शीलनम, आपली आपण जसं वागणूक कशी आपली, तर ती आपल्याला महत्वाची आहे. आपलं वर्तन काय आहे, वर्तन पण महत्वाचं, त्याचं शीलनम म्हटलंय. तर दोन अर्थ सांगितले याच्यामध्ये. रूप गोस्वामींनी याच्यामध्ये सांगितलं अनुशीलनम, तर आपले जे आचार्य आहेत त्यांच्यावर त्यांच्या पद्धतीवर चालणे. दुसरं सांगितलेलं आहे क्रिया. तर क्रिया नसेल तर आपली चेतना फक्त असून फायदा नाहीये. तर त्यासाठी अनुशीलनामध्ये ते तीन गोष्टी सांगतात. एकतर काया वाचा मनसा, काया वाचा मनसाद्वारे कशा प्रकारे आपण अनुशीलन केलं पाहिजे, तर त्याबद्दल ते सांगतात की कसं आपण आपलं जे तर काया, काया म्हणजे शरीर. शरीराद्वारे कशा प्रकारे आपण आपले भगवंताची पूजा करणे, भगवंतासाठी सेवा करणे, हे केलं पाहिजे. बाकी मग जे अशापान अशा वाईट व्यसनाच्या आहारी लोक करतात. शरीर शरीर हे भगवंताच्या सेवेसाठी आहे ना. भगवंता म्हणजे भगवंताने दिले नियम पालन करण्यासाठी आहे. पण जे लोक नियम पालन करत नाहीये तर ते मात्र पापच करतायत. मानसिकदृष्ट्या आपण कसं भगवंतांना विचार केला पाहिजे, नाहीतर मग मायेचाच विचार आपल्याला येणार. आणि आपले शब्द जे आहेत, काय वाचा 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 म्हणजे आपले शब्द भगवंताचं गुणगान गाण्यासाठी, प्रजल्प करण्यासाठी नाही. तर अशा प्रकारे हे निवृत्ती आणि प्रवृत्ती सांगितले. निवृत्ती म्हणजे जे चुकीचं आहे, जे योग्य नाही, अयोग्य आहे, आणि प्रवृत्ती म्हणजे जे योग्य आहे, योग्य प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. जसं आपण शारीरिकदृष्ट्या भगवंताची प्रार्थना करणे, भगवंताची पूजा करणे, भगवंताची सेवा करणे, आणि मानसिकदृष्ट्या भगवंताचं चिंतन करणे, वाचिकदृष्ट्या भगवंताचं गुणगान गाणे. तर हे
ह्याला प्रवृत्ती म्हटलं जातं. निगेटिव्ह म्हणजे दुसरं म्हणजे जे विरुद्ध आहे त्याला ते म्हणतात निवृत्ती. तर प्रभुपाद इथं सांगतात की अनुशीलनम त्याचं म्हणजे काय. उत्तम भक्ती म्हणजे जर त्यांनी निरंतर भगवंता सेवे नसेल तर ती उत्तम भक्ती होऊ शकत नाही, शुद्ध भक्ती होऊ शकत नाही. अं, जर कुणी मंदिरात येत असेल आणि विग्रह भगवंत त्यांना प्रेरणा देत असतील आणि त्या प्रेरणेद्वारे तो कधी दान देत असेल, देणगीमध्ये तो दान टाकेल, हा, किंवा भगवंतासाठी किंवा तो कधी कधी भजन पण गाईल, विग्रहाला खुश करण्यासाठी, आणि नंतर तो पुन्हा बाहेर जाईल आणि त्याचं त्याचं जे काही जो क्रिया करतो तो करतो, तर ते शुद्ध भक्ती नाही आहे. शुद्ध भक्ती म्हणजे त्याला सातत्यता, अनुशीलनम म्हणजे सातत्यता खूप महत्वाची आहे. तर ते फक्त थोड्या वेळासाठी कधीतरी असं नाही आहे. तर त्याला अनुशीलनम सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे सांगतायत. अनुकूलेन तीन तीन शब्द सांगितले. अनुकूलेन म्हणजे भगवंताला ते खुश करेल, आणि हे म्हणजे भगवंताच्या म्हणजे भगवंतासाठी करणे, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करणे. आणि त्यांचा भाव काय आहे, वृत्ती काय आहे, की मी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी करतोय. असं नाही की हे करताना करता कधी कधी झाले भगवंत प्रसन्न, असं नाही. त्याच्यासाठीच मी करतोय, त्यांच्या प्रसन्नासाठी मी करतोय. तर हे आलं अनुकूल्येनं. आणि कृष्ण कृष्ण म्हणजे कृष्णाचे सर्व अवतार आले, त्यांचे शुद्ध भक्त आले, तर त्यांच्या सर्व काही वस्तू ज्या संपर्कात आहेत त्या. आणि अनुशीलनम, अनुशीलन म्हणजे क्रिया आणि सततता. अशा प्रकारे आचार्यांच्या पदचिन्हावर चालणे. आणि दुसरं आहे तटस्थ लक्षण. तटस्थ लक्षणामध्ये दोन गोष्टी सांगितल्या आहेत. अन्याभिलाषिता शून्यम, अन्याभिलाषिता काही नाहीये. सर अन्याभिलाषिता म्हणजे भुक्ती मुक्ती सिद्धी. जसं इथं प्रोपा सांगतायत भुक्ती मुक्ती सिद्धी, तर या गोष्टींचा त्यांना लेश नाहीये, शून्य आहेत त्या. अं, अं, कुणाला स्वर्गात जायचं नाहीये, कुणाला काहीतरी त्याच्याकडून भौतिक इच्छा प्राप्ती नाही करायची, त्याला म्हटलं अन्य अभिलाषा शून्य. हे आपण बघितलं ऑलरेडी. आणि आणि ज्ञान कर्मादी अनावृतम, ज्ञान कर्म आणि अनावृतम ह्याच्या हे म्हणजे वेगवेगळे तर्क वितर्क न करता, किंवा मला हे वैदिक नियम पालन करून मला काहीतरी मिळेल, स्वर्गात जाण्याची इच्छा अशी पण नाहीये. हे सगळं ह्या सगळ्याच्या दूर जे आहे तर ती ती शुद्ध भक्ती आहे. अं, तर इथं उदाहरण दिलंय. नृगा नृगा राजा होता. त्यांनी दान दिलं होतं ब्राह्मणांना. तर त्यांनी लाखो गायी दिल्या, ब्राह्मणांना दान दिल्या. आणि काय झालं की एक गाय परत आली. आणि नंतर मग त्याने दुसऱ्या ब्राह्मणाला ती गाय दिली दान म्हणून. तर त्या पहिल्या ब्राह्मणाला कळालं की अरे माझी गाय दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरी गेली. तर तो लगेच राजाकडे आला, म्हणायला लागला, राजा, माझी गाय तुम्ही त्यांना दान दिली वापस. ते म्हणले नाही नाही नाही. हो म्हणले. तर मग दिली तर ठीक आहे म्हणले, जाऊ दे, मी काय करतो, तुम्हाला मी आणखी दुसरी 1 लाख गाय देतो, ती सोडून द्या. तो म्हणणे मला तीच गाय पाहिजे. मग आता त्या दुसऱ्या ब्राह्मणाकडे जाऊन ते म्हणू लागले, ती दुसरी गाय होती ना ऍक्च्युली ती ती त्याची होती, ती तुम्हाला दिली मी, तर ती मला वापस करा. ते म्हणले नाही. म्हणजे तुम्हाला मी आणखी हजारो गाय देतो, नाही म्हणले. तर त्यांना शाप मिळाला. तर अशा प्रकारे आपण बघतो की लोक दान देणं आहे, दान देणं, पण ते पण ऍक्च्युली घातक ठरू शकते. भगवंतांना प्रसन्न करण्यामध्ये जोपर्यंत बाकी सर्व ज्या क्रिया आहेत, दान, तप, यज्ञ, हे सर्व आपल्याला या जगातच ठेवणार आहे. भक्तीच एक मार्ग आहे जे आपल्याला या भूत जगातून आपण बाहेर जाऊ शकतो. तप तप आपण बघतो रावणाने किती तपश्चर्या केली, बापरे. आणि त्यांना एवढे म्हणजे
चतुर्वेदी म्हणजे सगळे वेद एवढे पाठ होते, पण काय फायदा? आणि शेवटी त्यांनी स्वतःचाच पायावर दगड मारल्यासारखं स्वतःलाच आपण खतम केलंय. आणि यज्ञ, नैमिषारण्य ऋषी यज्ञ करत होते. यज्ञ करता करता त्यांचे तोंड काळे झाले, पण काही होत नव्हतं. कलियुग जेव्हा येणार होतं तेव्हा कळालं, मग त्यांनी यज्ञ चालू केला होता. पण तेव्हा मग त्यांनी हा तिथे सूत गोस्वामी आले आणि त्यांनी त्यांचे भागवतम ऐकलं. तर तर अशा प्रकारे सांगितलंय की या बाकी ज्या क्रिया आहेत, कर्मादि अनावृतम, तर ह्या सर्व जे दान तप यज्ञ हे सर्व आहे, पण त्याला आपण पूर्णत्व मिळेल असं नाही, गॅरंटी नाहीये. त्यासाठी शुद्ध भक्ती ही खूप महत्वाची आहे. शुद्ध भक्ती काय आहे, तर तीच त्यांनी सांगितले, सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्वरेत ऋषिकेना ऋषिकेश सेवन भक्ती, आपले सर्व इंद्रियाच्या स्वामीच्या सेवेमध्ये लावणे. तर ती खरी सेवा आहे. काल पण मी सांगितलं कशा प्रकारे कारचा उपयोग आहे ते एका जागेत दुसऱ्या जागेत जाण्यासाठी, ट्रॅक्टरचा शेत नांगरण्यासाठी आहे. पण जर उलट केलं तर आपल्याला त्याचं घातक ठरणार आहे. त्यामुळे इंद्रियाच्या स्वामीच्या सेवेमध्ये लावले पाहिजे. हा, तर कसं आपण भगवंताला पसंत करू हाच उद्देश असला पाहिजे. हा, तर इथे गजेंद्रची प्रार्थना आहे. गजेंद्र प्रार्थनामध्ये विष्णू शुक्र सांगतात अं, अं, की कुणाला जर आता इथे मृत्यू येत होता याला, मगर 1000 वर्ष पाण्यामध्ये ते असह्य झालं होतं त्यांना राहणं आता, कारण 1000 वर्ष त्यांनी काढले होते. तर आता गजेंद्र त्यांनी सगळीकडे बघितलं, कुणीच मदत करू शकत नव्हतं. शेवटी त्यांना कळालं आता मला फक्त भगवंतच मला मदत करू शकतो. त्यांनी लगेच सोंडीमध्ये एक फूल घेतलं कमळाचं, आणि हे भगवंता, तुम्हीच आता मला संरक्षण करू शकता, मी तुमचा भक्त आहे, तर कृपया करून मी या संकटामध्ये आहे, तुम्ही मला वाचवा. अं, आता हे भगवंताचं प्रती वाचण्याची इच्छा का केली त्यांनी? आता कारण इथे आता भक्तीसाठी हे बाधक नाहीये की भगवंतासाठी प्रार्थना करणे. हे इच्छा झाली कारण त्याच्या ते असंही झाला होता त्याची भावना. अं, आणि असंही भावना होती, त्यामुळे ती भक्तीसाठी पण पोषक नव्हती. तर त्याच्यामुळं ते स्वतः स्वभाव नव्हता. स्वभाव तो नव्हता की भगवंताला मला वाचवण्याची प्रार्थना करावी, असं विश्वनाथ ठाकूर या प्रसंगामध्ये सांगतात. तर कारण आपण मग बघतो ना, आता इथे द्रौपदीचं पण उदाहरण सांगितलेलं आहे. द्रौपदीने पण कशा प्रकारे जेव्हा साडी खेचत होता, तर भगवंताला प्रार्थना केली, तर भगवंत तुरंत तिथे आले. तर जी गोस्वामी पण सांगतात अं, ते ज्या काही इच्छा आहेत, ऍक्च्युली इच्छा काय आहे की भगवंता तुमच्या भक्तांचा हे असं तुमचंच नाव खराब होणार, म्हणजे तुमच्या भक्तांच्या अं, जर भक्तांचं रक्षण नाही झालं तर भगवंताच लोक दोष देणार. त्यामुळं भगवंताच्या सेवेसाठी त्यांनी प्रार्थना केली, कारण त्यांना स्वतःचं मला रक्षण करावं अशी त्यांची इच्छा नव्हती. पण लोकांनी म्हणायला नको की अरे भगवंत कसे आपल्या भक्तांचं पण रक्षण नाही करत. तर ऍक्च्युली प्रत्येकामध्ये काहीतरी भगवंताची इच्छा आहे. जसं आपण बघतो, हा, कोण जो जटायू आहे, जटायूचं पण रक्षण झालं नाही शेवटी, पण ऍक्च्युली भगवंताने रक्षण केलं. कारण भगवंत शरीराचे रक्षण केलं जरी नाही केलं तरी भगवंत आपल्या आपल्या विश्वासाचं रक्षण करतात. भक्तांचा विश्वास किती आहे भगवंतावर ते महत्वाचं आहे. तर त्यासाठी हे डिटेलमध्ये आहे, आता आपण चर्चा नाही करत आहे. तर इथे कारण प्रभुपादांनी हे सर्व व्याख्या केली आहे, त्यामुळे आपण इथे सर्व थोडक्यात बघितलंय. पण उत्तम भक्ती म्हणजे काय ते प्रभुपाद लिहितात, उत्तम भक्ती म्हणजे जे श्रवण कीर्तन स्मरणावर आधारित आहे. इथे 9 प्रकारची भक्ती सांगितली आहे बघा. इथे इथे फोटोमध्ये आपण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे 9 प्रकार भक्त करतात. तर बघा, पहिले श्रवणम, डावीकडून तुम्ही बघितलं ना तुम्हाला कळेल. श्रवण करतात, एक भक्त प्रवचन करतायत, दुसरे श्रवण करतायत. नंतर कीर्तनम, कीर्तन करतायत, टाळ मृदंग ताळ घेऊन श्रवण कीर्तन. स्मरण,
स्मरण करतायत. अर्चनम, अर्चना करतायत, पूजा करतायत. वंदनम, भगवंताला दंडवत करतायत. श्रवणं कीर्तनं स्मरणं वंदनम. दास्यम, भगवंताचा एक दास रूपामध्ये अभिषेक करणे. श्रवणं कीर्तनं स्मरणं वंदनम दास्यम. साख्यम, भगवंताला साख्य भावामध्ये भगवंताला प्रसाद देत आहेत. दास्यम साख्यम. आत्मनिवेदनम, पूर्ण शरणागत होऊन भगवंताची प्रार्थना. तो अशा प्रकारे हे दास्यम, साख्यम, वंदनम हे सर्व असे 9 प्रकार सांगितलेले आहेत. तर 9 प्रकारच्या अंगामध्ये भक्ती करणे. आणि त्यानंतर प्रभुपाद सांगतात सर्वात महत्वाचं अंग आहे श्रवणम. पण श्रवण कुणाच्या अधिकृत व्यक्तीकडून केलं पाहिजे, आणि त्यासाठी त्यांनी तद्विधी प्रणिपातेन हा श्लोक सांगितला. आणि त्यानंतर कशामुळे आपल्याला भक्ती करायची ते सांगतायत. भक्ती करण्याचा उद्देश काय आहे? तर भक्ती खूप दुर्लभ आहे. त्यासाठी त्यांनी तो श्लोक सांगितला, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तीलता बेज. तर खूप भक्ती दुर्लभ आहे, ती आपल्याला मिळाली आहे, तर आपण ती स्वीकारली पाहिजे. आणि कोण भक्ती करू आणि त्याच्यामध्ये सांगितलंय ही आपल्याला या जन्ममृत्यू चक्रातून सोडू शकते, आणि ती खूप आनंददायी आहे. या 2 गोष्टी, त्याच्यामुळे आपण भक्ती केली पाहिजे. भक्ती कशासाठी करायची आहे? एक तर खूप दुर्लभ आहे, आणि दुसरं आहे खूप आनंद देणारी आहे, आणि ती आपल्या जन्ममृत्यू चक्रातून सोडणारी आहे. त्यामुळे भक्ती करायची आहे. आणि कोण भक्ती करू शकतं? तर जो कोणी प्रामाणिक आहे, ज्याला या अं, ज्या बंदीशाळा म्हणून आपण वाचलो ना, कशा प्रकारे ह्या जीवासाठी हे बंदीशाळा आहे. तर त्यामुळं जे जीव आहे, तर ते प्रत्येक जीव या प्रामाणिक जो आहे तो या बंदीशाळातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. तर त्यासाठी वास्तविकपणे क्षणभंगूर सुखाने युक्त असणाऱ्या जगाच्या बंदीगृहातून मुक्त होण्याची इच्छा असते. तर ज्याला इच्छा आहे, परंतु मुक्तीविषयीचे ज्ञान नसल्यामुळे त्याला एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये, त्यामुळे मग एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये किंवा एका लोकातून दुसऱ्या लोकामध्ये त्याला स्थानांतर करावं लागतंय. तर नंतर प्रभू सांगतायत कुठं भक्ती केली पाहिजे. तर त्यासाठी प्रभुपाद सांगतायत की आपण इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण संघ हा अखिल मानवी समाजाला अशी संधी प्रदान करीत आहे, आणि जर सुदैवाने कोणी याचा संधीचा लाभ घेतला तर त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग त्वरित उघडला जातो. त्यामुळं कुठं भक्ती करायची आहे तर सांगितलंय प्रभुपादांनी की इस्कॉनमध्ये आपल्याला एवढ्या सगळी संधी मिळाली आहे, आणि जो ह्या संधीचा फायदा उठवतो तो या जन्ममृत्यू चक्रातून सुटून जाऊ शकतो. तर अशा प्रकारे छळविकारावर मात करणे, तर या सर्व ह्याच्यातून आपण बाहेर जाऊ शकतो. तर त्यासाठी श्लोक पण आहे, महसेवा द्वारम आहुर्मुखतेस तमोद्वारम युषताम संगी संगम. महसेवा करून या ज्या तमो गुणाच्या प्रभावापासून आणि खास करून या भौतिक जगाच्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो. त्यासाठी प्रभुपादांनी इथे भक्ती कुठे करायची तर इस्कॉन बद्दल सांगितलंय, आंतरराष्ट्रीय कृष्ण भवन इस्कॉन तर्फे. आता हे सर्व प्रस्तावना केली आहे. आता आपल्या श्लोकमध्ये प्रभुपाद जात आहेत कशा प्रकारे. मग आता आपण एवढं सगळं दिलंय, आता एवढं मिळालंय, आता आपण कसं करायला पाहिजे त्यासाठी 6 गुण सांगितले आहेत. आणि 6 गुण काय आहेत ते आता इथून पुढे सांगतायत. उत्साह पहिला आहे, सर्वात महत्वाचा उत्साह. तर उत्साह वाचायचंय रोज. हरे कृष्ण. पुढील पॅरेग्राफ वाचा. 33 पेज नंबर होते, लास्ट पॅरेग्राफ आहे. कोण वाचतं? हरे कृष्ण प्रभुजी मी हा वाचा. कृष्ण मनुष्याने मोठ्या मनुष्याने मोठ्या उत्साहाने स्वगृही किंवा भगवतधामात परत जाण्याच्या या सुसंधीचा लाभ घेतला पाहिजे. उत्साहाविना मनुष्य
यशस्वी होऊ शकत नाही. भौतिक जगातातही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी मनुष्याने उत्साही असणे आवश्यक असते. एखादा विद्यार्थी, व्यापारी, कलाकार किंवा इतर कोणीही असो, ज्याला आपल्या क्षेत्रात यश हवे असते त्याने उत्साही असलेच पाहिजे. त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेमध्येही मनुष्याने अत्यंत उत्साही असले पाहिजे. उत्साह म्हणजे कर्म होय, परंतु कर्म कोणासाठी? तर कर्म हे सदैव श्रीकृष्ण प्रीत्यर्थ करावे. कृष्णार्थाखिल चेष्टा कृष्णार्थाखिल चेष्टा भक्ती रसामृत सिंधू. भक्ती योगामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी मनुष्याने जीवनातील सर्व अवस्थांमध्ये आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले पाहिजे. असे नाही की मनुष्याने आपली कर्मे सीमित अथवा मर्यादित करावीत. श्रीकृष्ण हे सर्वव्यापी आहेत. यास्तव श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये सांगतात त्यानुसार त्यांच्यापासून स्वतंत्र असे काहीही नाही. भगवद्गीता 9.4. मया तदमिदं सर्व जगत व्यक्त मूर्तीना मत्सारनी सर्व भूतानी न चाह तेष्वस्थितः. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे अखिल जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूचे मार्गदर्शन घेतले पाहिजे आणि श्रीकृष्णाच्या सेवेसाठी अनुकूल अशीच कार्य केली पाहिजे. उदाहरणार्थ, आता आम्ही ध्वनी पुनरुच्चारक यंत्राचा डिक्टाफोन उपयोग करीत आहोत. ज्या भोगवादी मनुष्याने या यंत्राचा शोध लावला होता, त्याचा उद्देश होता की व्यापारी लोकांनी, भौतिकवादी साहित्य लिहिणाऱ्या लोकांनी या यंत्राचा लाभ घ्यावा. या यंत्राचा उपयोग भगवंतांच्या सेवेकरिता व्हावा असे त्याला निश्चितपणाने वाटले नव्हते. परंतु आम्ही कृष्ण भावनाभावित साहित्य रचनाकरिता या यंत्राचा उपयोग करीत आहोत. अर्थात ध्वनी पुनरुच्चारक यंत्राची निर्मिती ही पूर्णतः श्रीकृष्णाच्या शक्तीच्या अंतर्गतच आहे. या यंत्राच्या इलेक्ट्रॉनिक कार्यप्रणाली सहित इतर सर्व भाग हे भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संमिश्रणाने बनलेले आहे. संशोधकाने हे जटिल यंत्र बनविण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग केला आणि त्याची बुद्धी तसेच यंत्राचे घटक श्रीकृष्णानेच पुरविले आहेत. श्रीकृष्णाच्या कथनानुसार मत्थानी सर्व भूतानी, सर्व काही माझ्या शक्तीवर आधारित आहे. अशा प्रकारे कृष्ण भक्ताला समजू शकते की ज्या अर्थी श्रीकृष्णाच्या शक्तीपासून स्वतंत्र असे काहीही नाही, त्या अर्थी प्रत्येक वस्तूचा उपयोग कृष्ण सेवेमध्येच केला पाहिजे. हा, आणखी एक दुसरे भक्त कोणतरी वाचू दे. हरे कृष्ण. हा, वाचू प्रभूजी. हा. कृष्ण भावनाभावित बुद्धीद्वारे केलेला प्रयत्न म्हणजे उत्साह होय. उत्साहाची व्याख्या दिली इथं. ज्या साधनांच्या योगे प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेसाठी उपयोगात आणता येईल अशी योग्य साधने कृष्ण भक्त शोधून काढतात. निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्चते. भक्तिमय सेवेचे आचरण म्हणजे निष्क्रिय ध्यान नव्हे, तर आध्यात्मिक जीवनाच्या प्रमुख भूमिकेतील प्रत्यक्ष कर्म आहे. हा, बस माताजी, धन्यवाद. कारण आता नंतरचा धैर्य चालू होतं, त्यामुळे आता इथेच आपण आता इथपर्यंत चर्चा करणार आहे. तर दोन गोष्टी इथे प्रभुपाद सांगतायत. पहिलं उत्साह सांगितलंय आणि निश्चय पण मध्ये सांगितलंय. पुन्हा उत्साहाबद्दल थोडं सांगितलंय. तर आपण या दोन्ही गोष्टीचा आता चर्चा करूया, उत्साह आणि निश्चय. तर हे सर्वात पहिला उत्साह. तर प्रभुपाद लिहितात, मनुष्याने मोठ्या उत्साहाने स्वग्रही स्वग्रही म्हणजे आपल्या सर्वांचं स्वग्रह आहे ते भगवत धामात परत जाण्याच्या सुसंधीचा लाभ घेतला पाहिजे. तर पहिले पण प्रभुपाद सांगतायत की इस्कॉन संस्था मानवी समाजाला संधी प्रदान करत आहे. जर सुदैवाने कोणी या सुसंधीचा फायदा घेतला तर त्याला ती गती प्राप्त होणार आहे. तर त्यामुळं पण उत्साह नसेल तर यशस्वी होणं अशक्य आहे. तर प्रभुपाद देतात, ज्याच्यामध्ये उत्साह नाहीये तर ते मृत आहे. तर आपल्याला उत्साह खूप महत्वाचा आहे. भौतिक जगामध्ये आपण बघतो कितीतरी लोक काय काय करतात उत्साहाने. जगामध्ये एवढं म्हणजे कुठली गोष्ट सहज शक्य होऊ शकत नाही. प्रभुपाद सांगतात, जरी सिंह हा जंगलाचा राजा असला तरी त्याला स्वतःचं भक्ष्य शोधावं लागतंय. हा,
कारण आणि असं नाही की तो बसून राहील आणि त्याला सगळं येईल असं ऑटोमॅटिक. त्याच्यामध्ये पण त्याला खूप प्रयत्न करावे लागतात. तर सांगायचा उद्देश आहे की प्रत्येक जगामध्ये कुठलीही गोष्ट सहज शक्य नाहीये. ती करावं लागणार, त्याला आपल्याला कष्ट घ्यावं लागणार आहेत. पण जर कुणी उत्साहानं ते कार्य करत असेल तर ते आपल्याला खूप पोषक आहे. जसं प्रभुपाद उदाहरण, विद्यार्थी बघा, एखादा पीएचडी करतो. पीएचडी करायला त्याला 20 आणि 22 वर्ष लागतात. म्हणजे त्याला 10वी करायचं, कॉलेज 12वी पर्यंत करायचं, पुन्हा नंतर डिग्री घ्यायची आणि त्यांना पीएचडी पुन्हा 5 वर्ष, तर 20 ते 25 वर्ष त्याला द्यावं लागतात. व्यापाऱ्याला पण असं नाही की ते बसल्या बसल्याच तो आता एकदम श्रीमंत झाला. त्याला थोड्या थोड्या ह्याच्यातून मोठा व्यापारी बनू शकतो. कलाकार म्हणजे कितीतरी कष्ट करतात लोक. कोणाला जर गायक बनायचं असेल तर त्यांना सांगितलं तर गायच्या अगोदर काही थंड पेय घ्यायचं नाहीये, आईस्क्रीम खायची नाहीये. तर किती व्रत पालन करतात ते, किती त्यांना तपस्या करतात. तर कुठल्याही क्षेत्रामध्ये अं, जसं ते चार्ली चॅम्प्लिनचं उदाहरण रूपात सांगतात की त्याची पॅन्ट फाटली पण तरी पण त्याने उत्साह सोडला नाही. आणि त्यामुळं सगळ्या जसे सगळे जे लोक बसले होते त्यांनी पण त्यांचे पॅन्ट फाडले तिथे त्या गुडघ्याजवळ. आणि त्यांनी ते नाचायला लागले. का? कारण हा पॅन्ट फाडून पण त्यांनी उत्साह दाखवला, त्यांनी उत्साह कमीच केला नाही. तर कृपा सांगतात की कर्मी लोक किती उत्साह दाखवतात त्यांच्या क्रिया करण्यामध्ये. कशासाठी? तर भोग करण्यासाठी, इंद्रिय भोग करण्यासाठी. बाकी दुसरं चिंतन काही नाही त्यांचं. भौतिक जगामध्ये जो कोणी आहे, जो काही कार्य करतो, त्याचा उद्देश एकच आहे की कशा प्रकारे भौतिक जगामध्ये त्याचं आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 गोष्टींमध्येच चिंतन असते. पण जे भक्त आहेत, ज्यांना आपल्या क्षेत्रात यश हवे असेल, असे उत्साही असलेच पाहिजे. तर त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेमध्ये मनुष्याने अत्यंत उत्साही असले पाहिजे. आणि हे उत्साह कशासाठी आहे? कृष्णाखिल कृष्णा कृष्णार्थाखिल चेष्टा, म्हणजे कृष्णासाठीच सर्व काही कार्य. इथे याच्यामध्ये पीपीटी मध्ये दाखवत आहेत की रूपात सांगतो उत्साह म्हणजे काय. तर आपले जे काय आपण प्रयत्न करतोय, बुद्धी लावून करायचंय कृष्ण भावना अमृतमध्ये. असं नाही की बिना बुद्धीचं आपण काही करतोय. तर उत्साह दाखवणे. बराच वेळेस सांगतात प्रभुपाद, आपले पुस्तकं आपण अशा स्टॉलवर ठेवत नाही फक्त. आपले पुस्तकं आपल्या भक्तांचा उत्साह बघून लोक घेतात. आपण आपल्या पुस्तकं स्टॉलवर नाही ठेवत, कारण फक्त स्टॉलवर डिस्ट्रीब्युशन होणार नाही. भक्तांचा उत्साह बघून लोक, त्यांना प्रेरणा मिळते आणि उत्साहानं पुस्तक घेतात. या फोटोमध्ये पण बघतो आपण कसं ते भक्त उत्साहाने सांगतात त्यांना. तर भक्तीचा प्रचार म्हणजे काय? सोपा आहे. आपल्याला जे आनंद मिळत आहे, आपल्याला भक्तीमध्ये जे काही आपल्याला जे सुख मिळत आहे, तर ते लोकांना सांगणे म्हणजे प्रचार आहे. तर उत्साहानं का करायचं? कृपा सांगतात. तर आपल्याला भगवत धामात जायचं आहे, तर आपला उत्साह असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर अं, कुठल्याही क्रियेमध्ये उत्साह लोक दाखवतात. बघा इथे खाली मुलं पण किती उत्साहानं उत्तर द्यायचं आहे. इकडं हा मीटिंग चाललेली आहे, पण त्याचा उत्साह बघा, तो हा टेबलवर उडी मारतोय आणि ह्याचे. तर उत्साह महत्वाचा. इथे पण त्या फोटोमध्ये मुलगा कसा भगवद्गीता वाचण्यामध्ये उत्साही आहे. तर कुठली पण गोष्ट उत्साह दाखवली तर ऍक्च्युली आपल्या त्याच्यामध्ये बोरिंग होणार नाही. नाहीतर मग लोक बऱ्याच वेळेस भक्तांना पण बघित जातं की उत्साह नसेल तर मग ते कधी करतात, कधी नाही करत, कधी म्हणजे करायचं म्हणून करायचं बस. पण जेव्हा उत्साह असतो तेव्हा ऍक्च्युली त्याच्यामध्ये त्या क्रियेला आपल्याला खूप महत्व आपण देतो. तर उत्साह हा ही क्रिया आहे, कर्म आहे, कृपा सांगा कर्म आहे. आणि ते नेहमी असलं पाहिजे. कृष्णार्थ अखिल चेष्टा. तर दुसऱ्या कोण्या व्यक्तींना किंवा दुसऱ्या कोणाला आपल्याला प्रसन्न नाही करायचं, आपल्याला भगवंताला प्रसन्न करायचं आहे. आणि कसं करायचंय? तर गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करायचं आहे. आणि हे केल्यानं काय होईल?
की भक्तीमध्ये आपल्याला प्रगती होणार आहे. तर मया ततमिदं सर्वम जगत अव्यक्त मूर्तीनं, जेव्हा आपण जाणतो की सगळं काही ऍक्च्युली भगवंताचं आहे, आणि त्यामुळे मग आपण पुन्हा त्यांना वापरण्यामध्ये, त्यांना देण्यामध्ये आपण उत्साह दाखवला पाहिजे. जसं प्रभुपादांनी इथं डिक्टाफोन, डिक्टाफोन म्हणजे काय, रेकॉर्डिंग मशीन असते, छोटीशी अशी मशीन असते. तर जसं मोबाईल आहे ना, तशी मोबाईल सारखी एक मशीन प्रभुपाद वापरायचे. आणि त्याच्यामध्ये प्रभुपाद जे रोज त्यांना जे पुस्तकं लिहायचे होते, तर कारण ते त्यांचे भक्त ते सगळं करायचे, टाईप वगैरे करायचे, ट्रान्स्क्रिप्शन करायचे. तर प्रभुपाद रोज रेकॉर्डिंग करायचे, त्या मशीनमध्ये रेकॉर्डिंग करायचे. आणि मग संध्याकाळी ते मशीनमधून ऐकून किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मशीनमधून ऐकून मग फक्त सगळे टाईप करायचे. अशा प्रकारे तर डिक्टाफोन प्रभुपाद सांगतायत. डिक्टाफोन पण आहे कशासाठी आहे, ते रेकॉर्डिंग करण्यासाठी आहे. तर कुणीतरी एखाद्या व्यक्ती लोक म्हणजे एखाद्या अभक्ताने कुणीतरी ते वैज्ञानिकांनी ते डिझाईन केलं, बनवलं. पण त्याचा उद्देश काय होता? तोचा उद्देश नक्कीच तो नव्हता की एक भक्त वापरतील. त्याचा उद्देश होता की काहीतरी भौतिकवादी लोक कोणतरी वापरतील. हा? भौतिक रेकॉर्डिंग करण्यासाठी, भौतिक गोष्टी रेकॉर्डिंग. पण रूपात म्हणतायत आपण आता ते भगवंता सेवेसाठी आपण वापरत आहे. त्यामुळे सांगितले मत्स्थानी सर्व भूतानी, ते सगळे काही भगवंताची शक्ती आहे. आणि भगवंताशिवाय दुसरं काही नाहीये, म्हणजे भगवंताचे सगळं संबंधित आहे. त्याच्यामुळे भगवंतासाठी ते वापरलं पाहिजे. युक्त वैराग्य, त्याला म्हणतात युक्त वैराग्य. निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्य उच्यते. तर जसं इथं भक्त खूप सुंदर मंदिर बांधतात, तसं मायापूरमध्ये पण मंदिर येणार आहे. तर उद्देश आहे की भगवंतासाठी. मग मंदिर बांधण्यामध्ये सगळं जे काही वीट, सिमेंट, सगळं जे काही आहे ते मार्बल, सर्व काही ते भगवंताच्या प्रसन्नासाठी, भगवंतासाठी बांधणे. जो स्वतःसाठी करतो त्याला बंधन आहे, जो भगवंतासाठी करतो त्याला बंधन नाही आहे. कितीतरी आज वर्तमानपत्र निघतायत, कितीतरी पुस्तकं निघतायत, पण त्याच्यामधून भक्ती प्रसार नाही होत आहे. मग ते सगळं त्याला पाप लागणार आहे, सगळं त्याला कर्म लागणार आहे. त्यामुळं जो भगवंतासाठी करतो, भगवंताचा आहे, भगवंताच्या सेवेसाठी करतो, तर त्याला उच्च गती प्राप्त होणार आहे. ती युक्त वैराग्य झालं, असं प्रभुपाद सांगतात. आणि नंतर मग उत्साह आणि निश्चय, दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे उत्साह आणि निश्चय हे दोन्ही पण अतिशय महत्वाचे आहे आपल्या भक्तीमध्ये. आणि त्यासाठी आपल्याला जरी वाटलं नाही, जसं एक भक्तांनी प्रभुपादांनी प्रश्न विचारला, प्रभुपाद मला उत्साह वाटत नाही तुम्हाला दंडवत करण्यामध्ये. प्रभुपाद म्हणले जरी उत्साह नाही वाटला तरी दंडवत करत राहा म्हणे, आणि तुला नंतर उत्साह येईल दंडवत करण्यामध्ये, असं. तर प्रभुपादांनी सांगितलं की बऱ्याच वेळेस आपल्याला जरी नाही वाटलं तरी पण आपण जर केलं, तर अशी एक वेळ येईल की ती आपल्याला करण्याची इच्छा, उत्साह होऊन जाईल, ती इच्छा वाढत राहील. त्यामुळं जरी वाटलं आपल्याला, अरे आज मला चांगलं वाटत नाहीये, आज जप करू असं वाटत नाहीये, नाही, पण तरी आपण केला पाहिजे, कारण ही गुरुची आज्ञा आहे. तर गुरुच्या प्रसन्नतेसाठी आपण हे करणं महत्वाचं आहे. आपल्या मनाच्या खेळीला नाही करायचं. मनाला कधी चांगलं वाटतंय, कधी वाईट वाटतंय, तरी आपण आपली जी आपली जी कर्म आहेत, खास करून आपण गुरुंना दिलेले वचन, ते आपलं पालन करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी असं द्वारे आपण मनाच्या खेळावर आपण अवलंबून नाही राहिलं पाहिजे. तर इथे प्रभुपाद सांगतायत की उत्साह सगळ्यात महत्वाचा आहे आपल्या दैनंदिन गोष्टीमध्ये. आणि भक्तिविनोद ठाकूर सांगायचे, किती लोक उत्साहानं भोग करण्यामध्ये रत आहेत, मग आपण भक्तीमध्ये का नको आपण उत्साह दाखवायला, असं त्यांनी उदाहरण दिलं. तर नंतर आपल्याला संपातीचं उदाहरण आपल्याला सांगितलं होतं. संपाती जे होते
तर ते जटायूचे भाऊ. तर संपाती एकदा काय झालं की सूर्य सूर्य खूप तप्त होता आणि तेव्हा त्यांना अं, एवढा तेज प्रकाश होता, त्यामुळे त्यांचे पंख गळून पडले. त्यांचे पंख नाही, त्यांच्या पंखाद्वारे त्यांनी जटायूचं रक्षण केलं. आणि अं, मात्र त्याचे पंख तिथे तिथे त्यांचं कारण एवढी उष्णता होती, त्यामुळं त्याचे पंख गेले ॲक्च्युली. आणि त्यानंतर मग त्याला एका मुनीनं आशीर्वाद दिला की 8,000 वर्षानंतर काही सैनिक, काही वानर येतील आणि त्यांना तू काही गोष्ट सांगशील, गुपित सांगशील, तर तुला पंख वापस येतील. तर मग तो 8,000 वर्ष 8,000 वर्ष वाट बघत होता. आणि त्याच वेळेस काही वानर आले होते आणि वानर शोधत होते सीतेला. आणि त्यांना काहीच शोध सुडत सापडत नव्हता. शेवटी मग त्यांनी बोलत होते आपापसात, जर आपण सीतेला शोधलं नाही, सुग्रीव आपल्याला जिवंत ठेवणारच नाही, आपल्याला मारून टाकणार. तर कशामुळं हे सगळं रावणामुळे झालं. रावणाने सीतेला घेऊन गेला आणि सीतेला जाता जाता जटायूने त्यांना वाचवायचा प्रयत्न केला, पण जटायूचं मरण आलं. अशा प्रकारे सगळं बोलत होते. तर लगेच हे जटायूच्या भाऊनी संपातीने ऐकलं. संपातीने त्यांना बोलवलं, "अरे इकडे इकडे आहे." तर म्हणे, "काय झालं सांगा," म्हणे. तर मग जटायूचा मृत्यू झालाय. हो, मग ते रडायला लागला. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं, "मला इथून दिसतंय," म्हणे, लंका, समुद्राच्या पलीकडे लंका आहे. लंकेमध्ये रावणाने सीतेला घेऊन गेलेला आहे." मग लगेच यांना कळालं. आणि जसंच हा बोलला तसे त्याचे पंख वापस आले. आणि हे सगळे वानर लोक मग सुग्रीला जाऊन सांगतात. तर इथं संपाती होता, 8,000 वर्ष त्यांनी वाट बघितली. आणि त्यांनी तसं अं, निश्चय, धैर्य धैर्य हे धैर्यासाठी उदाहरण आहे. पण इथं प्रोपा सांगतायत की निश्चय निश्चय म्हणजे काय, की आपण उत्साहानं गुरुच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. निश्चय ठेवला पाहिजे की येस, मला करायचं आहे. जसं मी ध्रुव महाराज उदाहरण सांगितलं. ध्रुव महाराज कशा प्रकारे त्यांनी एवढ्या लहान वयामध्ये पण भगवंताची प्राप्तीसाठी त्यांनी निश्चय केला होता. तर कुठल्याही जेव्हा गोष्टीला निश्चय आपण ठेवतो, तर ॲक्च्युली ती गोष्ट आपल्याला अवघड नाही वाटत. पण जर निश्चय नसेल, तर मग त्याच्यामध्ये कारण एवढा विश्वास नाही आहे. जसं कुणाला एखाद्याला सांगितलं की तुम्ही आता इथून नगरला जावा, अहिल्यानगरला. तर जोपर्यंत त्यांना त्यांचा रस्ता माहीत नाहीये किंवा गुगल मॅप नाहीये, तोपर्यंत ते निश्चय नसतो ते म्हणजे फास्ट स्पीडने जाणार नाही. कारण त्यांना माहीत नाही ना की हे बरोबर रस्ता आहे का नाही. जोपर्यंत त्यांना खात्री समजत नाही की अरे हाच रस्ता बरोबर आहे आणि इथूनच गेलं तर मी अहिल्यानगरला पोहोचू शकतो, तर तो जाईल. पण ज्याला खात्री नाही तोपर्यंत तो नाही जाणार. त्यामुळं निश्चयाने आपल्याला कुठली गोष्ट स्वीकारली पाहिजे. हा भक्त गुरु आणि कृष्णावर कृष्णाच्या कृपेवर आपण अवलंबून राहायला पाहिजे. तर प्रोपा सांगतायत जसं अं, जसं जी स्त्री आहे, तर स्त्री आपल्या पत्नी आपल्या पतीचा सेवा करते, त्यांना नम्र भावाने त्यांना प्रसन्न करते आणि मग तिला मुलगा प्राप्त होऊ शकतो. पण तिला त्याची सेवा करणं हे भाग्य, हे महत्वाचं आहे. तर प्रभुपाद पण सांगतात, इस्कॉनचं पण आपण निर्मिती केलेली आहे. इस्कॉनचं पण बनवलं आहे. तर ते पण उद्देश आहे की लोकांना या या पद्धतीचं ज्ञान द्यावं. प्रभुपादांनी एकट्याने हे सर्व बनवलं. त्यांनी निश्चय ठेवला होता की मला गुरुचं वाणीचं पूर्ण करायची आहे. गुरुनं सांगितलंय की भौतिक जगामध्ये सर्व काही आहे, पण एकच कमतरता आहे, कृष्ण भावनामृतची कमतरता आहे. स्वतंत्रता, बाकी हे सर्व हे येईल जाईल म्हणे. आज कुणी दुसरं राजनैतिक समुदाय हे आज कार्यरत आहे.
उद्या दुसरा येईल. पण सर्वात त्रुटी कशाची आहे तर ती कृष्ण भावनामृतीची. त्यामुळे तुम्ही या कृष्ण भावनेचा प्रचार करा पूर्ण जगामध्ये. मग त्यांनी निश्चय ठेवला, मला गुरुला प्रसन्न करायचे. 70 वर्षाचे असताना पण त्यांनी हार्ट अटॅक आला, 2 हृदयाचे विकार आले जाताना. तरी ते गेल्यावर पण त्यांनी तिथं सोडलं नाही. तिथं पण त्यांना खूप त्रास झाला. एवढंच नाही तर ते रोज जाऊन बघायचे की जी जलदूतची जी जहाज आहे ती वापस कधी जाणार आहे. पण जरी ते बघत होते, कारण त्याचे त्याचे बाकी जे गुरुभाऊ होते ते सांगायचे, अरे स्वामीजी, अमृतसर या ठिकाणी राहणं काही सोपं नाहीये. तर त्यांना तिथे खूप म्हणजे हे त्रास व्हायचा. पण तरी पण त्यांनी निश्चय केला होता की मला गुरुच्या वाणीला प्रसन्न करायचंय, पूर्ण करायचंय. आणि त्यासाठी त्यांनी निश्चयामुळे त्यांना एवढं यश आलं. आणि खूप सहन केलं त्यांनी. त्या शाली अग्रवालच्या घरी ते राहायचे आणि त्याच फ्रीजमध्ये ते त्या भाजीपाला ठेवायचे, ज्या फ्रीजमध्ये ते मटण ठेवायचे. पुन्हा त्यांनी जी पार्टी केली होती एका मोठ्या हॉलमध्ये, प्रभुपाद एका कोपऱ्यामध्ये बसले होते. त्यांचं त्यांचं ते भजन करत होते, त्यांची त्यांची पुस्तक लिहित होते. आणि पार्टीमध्ये ह्यांनी सगळं दारू वगैरे सगळं काही चालायचं. आणि दुसऱ्या दिवशी त्या शाली अग्रवालला वाईट वाटलं. ती प्रभुपादाकडे जाऊन म्हणे, स्वामीजी मला माफ करा म्हणे, काल आमच्यामुळं आमच्या पार्टीमध्ये तुम्हाला एका ठिकाणी बसून कोपऱ्यामध्ये बसावं लागलं आणि आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल. नाही नाही म्हणे, तुम्ही ह्याच्याबद्दल काही विचार नका करू म्हणे. तर त्यांनी त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचे. एवढंच नाही तर त्यांनी शाली अग्रवालला पण शिकवलं कसं स्वयंपाक बनवला लागतो. तर खूप प्रभुपादांनी सहन केलं 70 वर्षे असताना. आज आज प्रवचनामध्ये पण सकाळी वंशोधन सांगत होते की प्रभुपादांनी 50-60 भक्तांसाठी, म्हणजे जे पहिल्यांदाच आले होते लोक, नवशिके भक्त होते, त्यांच्यासाठी पूर्ण स्वयंपाक केला संडे फिस्टमध्ये. आणि 12 ते 15 आयटम बनवले होते. आणि एवढंच नाही, त्यांनी पोळ्या पण बनवल्या होत्या. आणि काय काय फक्त 10, 15, 20 चपात्या खायच्या, पोळ्या खायच्या. तरी पण प्रभुपादांनी जे बनवलं कमी नाही पडलं. सांगायचा उद्देश आहे की 70 वर्षे असताना त्यांनी पंगतीमध्ये त्यांना बसवलं. पंगत बसून त्यांना प्रसाद खाऊ घातला. तर त्यांनी खूप सहन केलं. पण उद्देश एकच होता, मला गुरुनी सांगितलेलं आहे, निश्चय निश्चय ठेवला की मला पूर्ती करायची आहे. तर त्या निश्चयामुळं आज एवढं मोठं इस्कॉन बनलं गेलंय. तर त्याच्यामुळं एवढं मोठं बनण्याचा उद्देश आहे, कारण त्याने निश्चय आपला कमी नाही केला. तर निश्चयाने आपण आपली भक्ती केली पाहिजे. आपला रोजचा जो जप आहे तो निश्चय ठेवून ठेवला पाहिजे. त्यासाठी रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, जेणेकरून तो सकाळचा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेमध्ये आपण आपला जप होईल चांगला. कारण ऍक्च्युली दिवसाचा जप आणि सकाळचा जप हा खूप वेगळा आहे. इच्छा असेल तर मार्ग, आपण जगामध्ये बाकी जगामध्ये लोक म्हणतात इच्छा असेल तर मार्ग निश्चित आहे. त्याचप्रमाणे आपण जर निश्चय ठेवला की मला गुरुला प्रसन्न करायचं आहे, मला भक्तांना प्रसन्न करायचं आहे, मला भगवंताला प्रसन्न करायचं आहे, या भावनेनं जर कोणी केलं तर जरी ते वेळ लागला, अं, जरी लगेच त्याचा परिणाम नाही आला, तरी पण तो उत्साह ठेवील तो. का? कारण मला या भौतिक जगाच्या व्यक्तीला नाही प्रसन्न करायचं. या भौतिक जगातले लोक हे सगळे, हा, हे जसं या भौतिक जगामध्ये पण काही लोक कार्य करतात. तर तो जो मालक आहे ज्याच्यासाठी लोक भौतिक जगामध्ये कार्य करतात, तर तो भगवंतासारखा नाहीये. जसं भगवंत सगळीकडे व्याप्त आहेत. हा, या जगातले मालक सगळीकडे व्याप्त नाही होऊ शकत. ते एकाच ठिकाणी असू शकतात. आणि आपण केलेलं कुठलीही कार्य भगवंतांना लगेच कळतं. पण या भौतिक जगात तसं नाहीये. भौतिक जगामध्ये जे काही घडतंय, तर जोपर्यंत त्याला समजणार नाही तोपर्यंत त्याला कळणार पण नाही ते काय कोणी असं काही केलंय. तर त्यासाठी भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक येतो, की 11व्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायामध्ये 18वा श्लोक, की भगवंत कसे महान आहेत. तर या जे जगातले जे मालक आहेत, तर ते त्यांना मरण निश्चित आहे. आज न त्यांना मरण येणार आहे. आणि किती जरी आपण सेवा केली त्यांची, तरी ती सेवा मग त्याचा उपयोग नाही होणार जर मालक मरून गेल्यानंतर.
किंवा मालकाला जोपर्यंत म्हणजे आपल्याला जे अं, आपल्याला जे ते देणार आहेत आपल्या सेवेबद्दलचं जे काही फळ, तर किती जरी आपण प्रामाणिकपणे सेवा केली तर मृत्यूनंतर काही त्यांचा फायदाच नाही. पण भगवान तसे नाहीत. भगवंताला अनंत पार सांगितलेलं आहे. त्यामुळं ते या वेळेचं किंवा या या जागेचा, कारण ते कुठं पण व्याप्त आहेत, सगळीकडे व्याप्त आहेत. आणि त्यांना वेळ असं काळ असं नाहीये. जसं आपण जॉबला गेलो तेवढाच वेळ आपल्याला आपला मालक बघू शकतो. बाकी वेळ तो नाही बघू शकत. पण इथं भगवंत वेळेच्या पलीकडे आहे आणि स्थानाच्या पण पलीकडे आहे. त्यामुळे छोट्यातली छोटी गोष्ट पण भगवंतांना ती ते फक्त या जन्मात नाही, आपल्या सर्व होणाऱ्या जन्मांपर्यंत आपल्या ती लक्षात ठेवणार असे मालक आहेत भगवंत. त्याच्यामुळे अशा व्यक्तीची सेवा आपण केली पाहिजे. आणि ते कधीच कुणाची सेवा विसरत नाही. नेहमी ते छोट्यातल्या छोट्या सेवेसाठी पण ते कृतज्ञ असतात. तर त्यामुळे असे भक्त आहेत, असे भगवंत ऍक्च्युअली. तर खूप काही मोठा आहे. तुम्ही नंतर वाचू शकता स्वतः. 11वा स्कंद 7वा धडा 18वा श्लोक. 11, 7, 18. 11 आणि 7, 18. त्यामुळे 11, 7, 18. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे 7 गुण दिलेत भगवंताचे, कशा प्रकारे भगवंत आहे. त्यामुळं आपण अशा भगवंताची आपल्याला सेवा मिळाली आहे, तर अशा भगवंताची आपल्याला भक्ती करायचा एक संधी मिळाली आहे. निश्चय ठेवला पाहिजे की मला काही जरी झालं तरी मी हे सोडणार नाही, हा संधी. तर या भावनेनं आपण भक्तीमध्ये लागलं पाहिजे. तर ह्याला मग निश्चय म्हटला. उत्साह म्हणजे काही जरी झालं तरी मी ते त्याच्यामध्ये आळस नाही आणणार. ॲक्च्युली उत्साह हा सत्वगुणातला लक्षण आहे. आणि निद्रा, आलस, तर हे तमोगुणाचं लक्षण आहे. आणि लोभ हे रजोगुणाचं लक्षण आहे. तर अशा प्रकारे हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुणामध्ये दिलेले आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला जास्त करून सत्वगुणामध्ये यायचं आहे. आणि सत्वगुणामध्ये एवढंच राहायचं नाहीये. आपल्याला शुद्ध सत्वामध्ये जायचं आहे. शुद्ध सत्व जे भौतिक जगाच्या पलीकडे आहे. तर दुर्दैवानं काय आहे, बऱ्याच शाळेमध्ये पण मी बघितलं की लोक जेव्हा ते जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी येते, दांडिया नृत्य करतात. तर लोकांना माहीत नाही ॲक्च्युअली की हे मुलं मुली जे खेळतात, तर ते राधाकृष्णाचं प्रतिकृती नाही होऊ शकत. राधाकृष्ण हे महान आहेत. ते या भौतिक जगातल्या प्रेमिकासारखे नाही आहेत. कृष्ण हे शक्तिमान आहेत. राधाराणी शक्ती आहे. हे विशुद्ध सत्व आहे. हे फक्त सत्वच नाही आहे. हे 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 जे खेळणं आहे ते मुलं मुली एकत्र येणं, किंवा इथं पण मंदिरामध्ये मुलं मुली एकत्र येतात आणि ते बसतात. तर त्यांना वाटतं की राधाकृष्ण समोर आहेत. तर हे राधाकृष्ण काही असे नाही आहेत. त्यामुळे हे अज्ञानामध्ये ते लोक तसं अं, तसे तसे तर्क करतात की ते पण, राधाकृष्ण पण एक प्रेमी आहेत आणि आम्ही पण प्रेमी आहे. आणि त्याच्यामुळे ते इथे येऊन त्यांना प्रार्थना करतात. पण त्यांचा संबंध तो नाही आहे. हे विशुद्ध सत्वाचं त्यांचं जीवन आहे, राधा पण आणि कृष्ण पण. तर हे अज्ञानामध्ये लोक असं समजतात. तर त्यामुळे ज्ञान मिळवणं खूप महत्त्वाचं. ज्ञान देणं, स्वतः आपण घेणं, दुसऱ्यांना देणं महत्त्वाचं आहे. अज्ञानामध्ये आज लोक खूप खूप मायावादी, म्हणजे खूप वेगवेगळ्या भावना ते समजतात. तर त्यासाठी आपल्याला हे समजवणं महत्त्वाचं आहे. आणि एक छोटीशी मुलगी आली होती प्रभुपादांना, म्हणे स्वामीजी, मी जेव्हा जप करते ना, तेव्हा लाल दिवा लागतो माझ्या माझ्या मनामध्ये. सारखं लाल दिवा दिसतो. तर प्रभुपाद म्हणले, काही काही शंका करू नको, तू जप करत राहा, तो लाल दिवा लागायचा निघून जाईल म्हणे. तर सांगायचा उद्देश आहे की प्रभुपादांनी जास्त काही सिरियसली कोणाला घेतलं नाही. तर त्यांनी सर्व एकदम सगळ्यांना एकदम म्हणजे अ, योग्य ज्ञान देऊन लोकांना वरती उचललंय. हे जगामध्ये बाकी जे भावना आहेत त्या भावना शुद्ध नाही आहेत.
आणि त्या शुद्ध करण्यासाठी प्रभुपादांनी खूप खूप कष्ट केले. बरेच लोक वेगवेगळे वेगवेगळ्या क्रिया करतात जेणेकरून लोकांचं आकर्षण प्राप्त करायचं. मग कुणी कुणी रडतं, कुणी कुणी त्यांच्यावर अष्टविकार आले असं प्रकट करते. तर हे शुद्ध या बाहेरिक दृष्टीनं शुद्ध भक्त कोणी होऊ शकत नाही, बाहेरिक दृष्टीनं प्रदर्शन करून. बाहेरिक दृष्टीने नाही तर आपल्या आंतरिक दृष्टीने शुद्ध करायला लागणार आहे. त्यामुळं प्रभुपदांनी इथे आपल्याला एवढं सगळं सांगतात. कशामुळे त्यांनी एवढं सगळं आपल्याला सांगितलं अगोदर, हे उत्साह सांगायच्या अगोदर? कारण ते म्हणले पहिल्यांदा आपली दृष्टी स्वच्छ ठेवा, नंतर आपण ते क्रियामध्ये दाखवा. जसं एखाद्याला समोर खड्डा दिसतोय, तर डोळ्यानं पहिले दिसला पाहिजे खड्डा इथे, मग तो सावधान राहील, अरे इथं मला नाही जायला पाहिजे, नाही तर मी पडून जाईल खाली. त्याचमुळं प्रभुपादांनी पहिले सांगितलं भक्तियोगा म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय नाहीये आणि भक्ती म्हणजे काय, हे सर्व सांगण्याचा उद्देश तोच होता त्यांचा, जेणेकरून लोक भ्रमित नको व्हायला. काही काही लोक म्हणतात, अरे नाही मला जप नाही करायचा, मी 24 तास जप करतोय मनामध्ये, तर मला माला वगैरे देऊ नका, मी सगळं 24 तास करतोय. पण त्याचं राहणीमान काय आहे, ते वागणूक काय आहे, तर हे एक प्रश्न आहे. तर फक्त देखावा आहे. देखावा करून आपण भगवंताला आकर्षित नाही करू शकत. तर त्यासाठी हे सर्व समजणं महत्त्वाचं आहे. आणि खास करून आपल्या सर्वांना भक्तांना आपलं सत्वगुण वाढणं खूप महत्त्वाचं आहे. कारण रजोगुण तमोगुण हे सांगितलं जसं, जसे वाईट सवय असतात, अं, किंवा जास्त झोप म्हणजे आपण निद्रा, म्हणजे जास्त निद्रा घेणे किंवा त्याला जास्त झोप घेणे, आळस, आळशीपणा, तर हे सर्व तमोगुणाचे लक्षण आहे. आणि रजोगुणामध्ये वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन लोक खूप खूप लोभ बाळगतात. दुसऱ्यांना मारण्याची भूमिका, दुसऱ्यांना त्रास देण्याची जी भूमिका आहे, तर ते सगळं रजोगुणाचे लक्षण आहे. तर हे सर्व सोडून आपल्याला जास्तीत जास्त सत्वगुण आपल्याला विकसित करायचा आहे, जेणेकरून शुद्ध सत्वाला आपल्याला जायला सोपं जाईल. तर त्यासाठी जसं खास करून आपण बघतो, जेव्हा आपण अ, वाईट व्यक्तीच्या संघामध्ये जातो, तेव्हा ॲक्च्युली आपल्याला ते लोभ वाढतो. आणि जसं जसं मंथरा होती, मंथराने कैकेयीला पकडलं आणि कैकेयीला तिने प्रवृत्त केलं की रामाला इथून वनवासाला पाठव आणि भरतला राजा बनव. आणि मग त्याचप्रमाणे आपण पण अ, वाईट व्यक्ती संगतीमध्ये येऊन आपणही भक्तीला लांब ठेवतो आणि मग भौतिक दृष्टीमध्ये आपण भोग करण्याच्या योजनेमध्ये जातो. आणि त्यामुळं मग लोभ वाढतो. आणि मग लोभ वाढल्यामुळं अ, मग ते अत्याहार करावाची इच्छा होते. मग अत्याहार असाच नाही होत, त्याला प्रयास करावा लागतो. खूप खूप लोकांना कबाड कष्ट करावे लागते. आणि मग कबाड कष्ट करत करत मग ते लोक वाही पण बोलून जातात, प्रजल्प करतात. मग प्रजल्प हे अं, अं, जे पैशासाठी किंवा वेगवेगळ्या अनैतिक संबंध ठेवण्यासाठी खूप म्हणजे लोकांना एकमेकाशी जी कॉम्पिटिशन आहे, म्हणजे आपण एकमेकाशी एक हे स्पर्धा ठेवतो, तर त्यासाठी अनावश्यक स्पर्धा ठेवतात लोक. आज तर बघतो आपण मोठमोठे जे युद्ध होऊन जातात ते. अशा प्रकारे तर, आणि नंतर मग नियम आग्रह बनतं, मग मग ते भक्तीचे नियम पालन करत नाही किंवा पालन करायचं म्हणून करतात नावाला. हे सर्व का होतं तर हे जनसंघ, त्यामुळे जनसंघ सांगितलंय. जनसंघ सांगितलं होतं पहिल्यांदा कशामुळं, कारण हे सर्व जनसंघापासून चालू होते. त्यामुळं आपल्याला नेहमी आपलं संघ बघ बघितला पाहिजे. आपण जनसंघ नाही घेत आहे ना, जनसंघ केला तर आपल्याला बाकी सर्व पुढचा परिणाम भोगावा लागणार आहे. तर त्यामुळं आपलं हे बऱ्याच वेळेस भक्त विचार करतात, अरे हा तर एक व्यक्ती आहे, माझा मित्र आहे, तो भक्त पण नाही तरी पण त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे, एवढा खुशी वाटतोय, त्याच्याकडे सर्व काही आहे, पण माझ्याकडे मध्ये मी भक्त आहे आणि मला
हे नाहीये ते नाहीये किंवा मला एवढा पगार मिळत नाही असं. ऍक्च्युली अशी तुलना आपण कधीच केली नाही पाहिजे. हा, आपण बघतो शास्त्रामध्ये कितीतरी उदाहरणं आहेत की हा, त्यांना भौतिकदृष्ट्या काही नव्हतं, पण आध्यात्मिकदृष्ट्या ते एवढे पैशावर धनवान होते. का? कारण त्याच्याकडे भगवंत आहेत. भगवंत लक्ष्मीचे स्वामी आहेत. तर आपण आपल्याला जेवढे प्रयत्न करायचे तेवढं आपण केलं पाहिजे. पण जर लोभ ठेवला तर ऍक्च्युली तो खूप घातक ठरणार आहे. एक जमीनदार होता आणि त्यांनी एका मुलाला बघितलं आणि त्या मुलाला खूप खुश झाला तो मुलावर. तो म्हणला, माझ्याकडे एवढी मोठी जमीन आहे, तर तू काय कर, आत्ता 9 वाजलेले आहेत, 9 ते 5 तुला वेळ आहे. तू आता इथून चलत जा म्हणे. तू जेवढं काही तू जमीन जाशील आणि वापस येशील 5 वाजायच्या आत, तेवढी सगळी जमीन तुलाच मी देऊन टाकेल म्हणे. तर तू तू जमीन जेवढी तू जाशील आणि म्हणजे तू जेवढी कव्हर करशील पळत पळत, तर त्या चालत किंवा पळत, तर तेवढी जमीन तुला, असं त्यांनी एक हे दिली, त्याला संधी दिली. तर तो मुलगा काय केला, पळायला चालू केले त्यांनी. आता तो मुलगा होता, त्याला लोभ वाढला. त्याला काय वाटलं, पहिल्यांदा त्यांनी ठरवलं 9ला मी चालू करेल, 9 ते 12 12:30 पर्यंत मी पळेल आणि पुन्हा वापस यायचंय. जर वापस नाही आलं तर मला नाही मिळणार जमीन. त्यामुळे मग त्याने काय केलं, 9ला चालू केलं, पण 1ला बंद करायच्या अगोदर त्याला वाटलं की अरे नाही, मी 3 वाजेपर्यंत करतो आणि मग मी थोडं फास्ट पळेल. 3ला बंद करतो आणि 3 ते 5 मी जेवढं मी 9 ते 3 केलंय तेवढं मी 3 ते 5 कव्हर करून वापस जाईल. आणि असं ठरवलं त्यांनी. आणि नंतर मग 3 वाजेपर्यंत त्यांनी पळतच राहिला. आणि मग 3 वाजले, मग त्यांनी लगेच वापस दुसरी पलटचा प्रवास चालू केला. पण पळत 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 एवढा थकून गेला तो. पण त्याला वाटायला लागलं, अरे मी जर थांबलो तर माझी सर्व कष्ट वायाला गेले. त्यामुळे तो आणखी पळायला लागला. पण आता मात्र त्याला एका ठिकाणी थांबावं लागलं. उलट्या यायला लागल्या, शरीर एकदम म्हणजे खाली तो पडूनच गेला. त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. तर काहीच मिळालं नाही त्याला. तर बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं. तर त्यामुळं आपल्याला ऍक्च्युली आपली ही गती असू नको व्हायला. आपली भौतिक, जसं इथं प्रभुपादांनी सांगितलंय, आपली भौतिक जीवन हे करण्यासाठी आपण आपण आध्यात्मिक जीवन कमी नाही केलं पाहिजे. आपली आध्यात्मिक गरजा आपण कमी नाही केल्या पाहिजे. तर म्हणजे बऱ्याच वेळेस बघितलं जातं की भौतिक जगामध्ये जेव्हा लोक प्रगती करायची इच्छा ठेवतात, तर आध्यात्मिक जगताला विसरून जातात. तर भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे खूप ह्याच्यामध्ये फरक आहे. पण भौतिक जीवन आध्यात्मिक बनू शकतं जेव्हा आपण भगवंताला केंद्र ठेवतो, भगवंतासाठी करतो. तर हे वापस येणं म्हणजे काय, की भौतिक 9 ते 3 जाणं म्हणजे आध्यात्मिक भौतिक जीवन आहे. आणि 3 ते 5 ज्याला त्याला वाटलं वापस यायचंय ते आध्यात्मिक जीवन. तर लोक म्हणतात की भौतिक जीवनामध्ये खूप प्रगती करेल, एवढी प्रगती करेल की एक वेळेस मी पूर्ण विहारेल घेऊन जाईल. रिटायरमेंटच्या अगोदर रिटायर होऊन जाईल आणि पूर्णपणे मी वाहून घेईल, वाहनग्रस्त बनून जाईल लगेच. ग्रहस्थांना विचार करतो काय काय बरेच. पण एवढा ते वेळ देतात की त्यांना वापस इथं आदिम जगतामध्ये येणं अवघड जातं. बऱ्याच वेळेस जेव्हा जीवनामध्ये काही संकट येतं तेव्हा वापस यायला नको वाटतं किंवा लोक काय म्हणतील असं वाटतं. तर ही स्थिती नको व्हायला. त्यामुळं आपल्याला हे सगळं प्रबोधांनी एवढं पहिल्यांदाच आपल्याला एक जाणीव करून दिली आहे की भक्ती कशासाठी आहे, भक्ती म्हणजे काय. तर आपली काया वाचा मनसा हे सर्व तर साधलं पाहिजे. त्यामुळे पहिल्या धड्यामध्ये, इथं दुसऱ्या धड्यामध्ये पण प्रबोध सांगितलं, साधी राहणी उच्च विचारसरणी. तर सर्वात प्रथम आपले शरीर आणि मन आपलं स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि मग बाकी जे काही आहे तर तर त्यासाठी आपल्याला खूप जास्त भौतिक जगामध्ये प्रगती करण्यासाठी आपण जास्त विचार नाही केला पाहिजे. उलट सांगितलंय की जेव्हा आपल्याला आपण म्हणजे भक्तीमध्ये प्रगती करतो, तो स्वाभाविकता आपले भौतिक जीवन पण ते त्याच्याद्वारे अम, सार्थक होऊन जातं. तर प्रभुपाद एक शेवट सांगतो. प्रभुपादांनी सांगितलं, भागवतामध्ये सांगतात की आपल्याला जेव्हा आपण अम, अ, जसं
आपण जेव्हा चालतो तेव्हा आपले कपडे पण बरोबर येतात. कपड्याला वापस घेऊन जायची गरज नाही. आपण कपडे घातलेले, त्यामुळे कपडे ऑटोमॅटिक आपल्या बरोबर येतात. त्याचप्रमाणे भौतिक जीवन हे भौतिक आपलं म्हणजे चालून जाईल जेव्हा आपण आध्यात्मिक जीवन आपण म्हणजे ऍक्च्युली इंग्लिशमध्ये सांगतात की मटेरियल वेलफेअर फॉलोज स्पिरिच्युअल वेलफेअर. मटेरियल वेलबिंग फॉलो स्पिरिच्युअल वेलबिंग. तर त्याचा अर्थ मी सांगतो, एक मिनिट. मटेरियल वेलबिंग फॉलोज स्पिरिच्युअल वेलबिंग. जसं एखाद्याची छाया आहे, सावली आहे. सावली ऑटोमॅटिक त्याच्या बरोबर येते. त्याला असं सावलीला उचलायची गरज नाही लागत. सावली ऑटोमॅटिक त्याच्या बरोबर येते. मटेरियल वेलबिंग फॉलोज स्पिरिच्युअल वेलबिंग. त्याचप्रमाणे आध्यात्मिक कल्याणापाठोपाठ भौतिक कल्याण होऊन जातं, असं ते याचा अर्थ सांगत होतं. त्याच्यामुळं आता आध्यात्मिक जीवन नसेल तर मग बाकी हे काम, क्रोध, लोभ हे सगळं वाढणारच आहे. आणि भौतिक जीवन पण दुःखमय होऊन बसणार आहे. तर मग आध्यात्मिक जीवन तर सोडूनच द्या. त्याच्यामुळे सांगितलंय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्मकृत होय. कृष्ण भक्ती केली तर सर्व जीवनामधलं अमंगल निघून जाईल आणि सर्व मंगलमय होऊन जाईल. यासाठीच आपला उद्देश असला पाहिजे की आपण कृष्ण भक्ती करून भगवंताला समजणे. तर आपला हा उपदेशामृत समजण्याचा उद्देश तोच आहे की पहिले आपण बघितलं काय योग्य नाहीये, काय टाळायलंय, काय 6 दोष काय, 6 वेग काय आहेत. आणि आता मग आपण बघणार आहे की आपण मग आता पुढं काय 6 गुण कुसले कुसले असले पाहिजे आणि 6 संघ काय, तर त्यात पुढच्या धड्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर आज आपण बघितलं उत्साह, निश्चय. तर हे उत्साह शिवाय भक्ती आपल्याला बोरिंग वाटणार आहे. हं. आज हो उद्या नाही असं वाटणार आहे. त्यामुळे उत्साह मेंटेन करणं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. उत्साह नसला तरी उत्साह दाखवायचा आहे आणि ऑटोमॅटिक मग ते हळूहळू आपल्याला ते उत्साहमय वाटून जाईल. मी मागे पण सांगितलं होतं, जन्मतः कुणीच दारुडा नसतो. पण जेव्हा त्याला एक सवय लागते तेव्हा तो ऑटोमॅटिक तो पिल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला आता भक्ती करणं अवघड वाटतं. एका विष पिण्यासारखं वाटतं. पण ते अमृत बनेल. भौतिक जीवन हे सध्या अमृत वाटतं आणि आध्यात्मिक जीवन विषसारखं वाटतं. पण जर आपण करत राहू, गुरुची कृपा झाली, साधूंची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली, तर ते विष अमृत बनेल आणि मग विष पिण्याची आपल्याला इच्छा पण राहणार नाही. आणि ते अमृत बनेल आणि ते केल्याशिवाय आपल्याला हुरहुर वाटेल. जसं व्यसनी व्यक्ती असतो, त्याला ते व्यसन नाही केलं तर त्याला हुरूर वाटते, दिवसा करमत नाही. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये आपण प्रगती केल्यानंतर आपल्याला भक्तीचे जे 9 अंग आहेत ते केल्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये हुरूर वाटणार. म्हणजे आज काहीतरी आपण गमवलंय, आज काहीतरी मी केलं नाही. जसं 16 माळा केल्या नाही झाल्या तर आपल्याला वाटतं की अरे 4 माळा बाकी आहेत बरं का, काही झालं 4 माळा बाकी आहेत त्या करायच्यात, तर हुरूर वाटते. तसंच आपल्याला बाकी सगळे श्रवणमध्ये पण होणार, कीर्तनमध्ये पण होणार, संघामध्ये पण होणार. ते आता नको वाटलं तरी करत राहायचं आपल्याला आणि आपल्याला दाखवायचं भगवंतांना, तुम्हालाच मला पाहिजे, मला भौतिक जीवन नाहीये पाहिजे. तर हे दाखवण्यासाठी आपल्याला पहिले समजणं आहे. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम. राम हरे हरे राम राम, हरे राम राम राम. राम राम हरे हरे. कुणाचा काही प्रश्न आहे? ते खुले पुस्तकसाठी दुसरा प्रश्न सांगणार आहे ना अजून प्रभू, खुले पुस्तकसाठी? तो दुसरा प्रश्न पुढच्या वेळी सांगतो मी. कारण हा तिसऱ्या हा. धड्यावर असणार आहे मोस्टली. ओके, ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे गोस्वामी कृष्ण, पाद की धन्यवाद जय, प्रभूजी. शिल हरे प्रभुपाद कृष्ण, की हरे जय, गौर धन्यवाद भक्तवृंद की प्रभूजी. जय. हरे कृष्ण जय गुरुजी. गौर प्रेमानंद. दिसायला हे खूप छोटं पुस्तक आहे, पण ह्याच्यामधलं जे ज्ञान आहे ना, हे घ्यायला. आपल्याला कितीतरी वेळेस वाचलं, कितीतरी वेळेस आपण जरी त्याचा समजायचा प्रयत्न केला तर हे पूर्ण जीवन आपल्याला लागणार आहे ह्याला आपल्याला जीवनामध्ये पालन करायला. त्यामुळे एवढं छोट्या पुस्तकामध्ये एवढं मोठं देऊन दिले त्या आचार्यांनी आपल्याला. हरे कृष्ण. आणि तुम्ही सांगताय पण खूप हरे छान, त्यामुळं उत्साह येतो आम्हाला. उत्साह हरे निश्चय. भक्तीचे खरे अमृत थँक्यू प्रभू. प्रभूजी आपल्याला हरस्थान करतायत. प्रभूजींचा धन्यवाद. बरं. हरे कृष्ण महामंत्र.
हरे कृष्णा हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे 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 राम राम हरे राम हरे राम 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 हरे 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 शिल प्रभुपाद की जय हरे की जय जय हरे कृष्णा